मराठवाडा म्हणून अध्यक्ष हेमंत मोरे, त्याचप्रमाणे हा जो नवीन उपक्रम आहे मराठवाडा म्हणून तर्फे व्याख्यानमालेचा किंवा नियमित व्याख्यानांचा किंवा अनियमित व्याख्यानांचा त्याचे सर्व असलेले शिरीष कारखाने, मराठमोळाचे कार्यवाह हेमंत बापट, प्रेक्षकांमध्ये बसलेले अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, त्यात मराठमोळा म्हणूनचे विश्वस्त असलेले सुकृत खांडेकर आपल्याला सर्वांना परिचित असलेले, मला समोर श्रीकांतजी जोशी दिसत आहेत, मला महेंद्र देसाई दिसत आहेत, प्रकाश वाघ दिसत आहेत, अशी बरीच मंडळी दिसत आहेत. खूप जणांची नावं घ्यावी लागतील अशी खूप बरीच मंडळी आहे. आणि सामान्यतः मला हॉल जरा भरलेला दिसतोय. त्यामुळे साधारणतः वक्त्यांचं असं असतं की वक्त्यांना कमी लोक आले तर टेन्शन असतं आणि खूप लोक आले की टेन्शन उतरतं. तसा काहीसा आत्ताचा माझी स्थिती आहे. हा जेव्हा विषय घेतला, कारखानिसांचा मला फोन आला आणि सांगितलं की असं असं व्याख्यान ठेवायचं आहे आणि एक हा उपक्रम सुरू करायचा आणि पहिलं व्याख्यान तुमचं ठेवायचं. तर माझ्या लक्षात आलं की त्यांना हा नवीन प्रयोग करायचा आहे आणि तो प्रयोग माझ्यावरती म्हणजे घरच्या घरी करायचा आहे. आणि मी लगेच हो म्हणालो आणि त्यांना विषय मी सुचवला. मी म्हटलं हा गुगल आणि ॲमेझॉनचा, असं घडलं गुगल, असं घडलं ॲमेझॉन, हा विषय आपण घेऊया. त्यांनी हो म्हटलं आणि हा माझ्या गेली जवळजवळ 8 ते 10 वर्ष हा विषय मी भोगतोय, मी पाहतोय आणि मी फॅसिनेटेड आहे, मी प्रभावित आहे. हे जी काही गोष्टी आहेत या गुगलच्या आणि ॲमेझॉनच्या, तर ज्याने मी प्रभावित झालो ते मी तुम्हाला आज जे मला वाटलं आणि जे माझ्याकडे आलं ते मी तुम्हाला सांगणार. पण माझ्या एका मित्राने असा मला प्रश्न विचारला, तर हे गुगल आणि ॲमेझॉन ठीक आहे, पण असं घडलं रिलायन्स, असा घडला टाटा ग्रुप, असं का नाही? की तुम्ही अमेरिकन कंपन्या घेता त्या इकडे तुम्ही आणता, हा विषय तू काय? कारण मी म्हटले टाटा आणि रिलायन्स याला आपण सगळेजण ओळखतो. असं घडलं रिलायन्स असं ऐकलं कोणी येईल असं मला वाटत नाही. त्याचं कारण सगळेजण रिलायन्सला ओळखू नये. लोक टाटांचं काय झालंय, टाटाने कसं केलं हे त्यांना माहिती आहे. आणि मी हा विषय घेतो याचं कारण असं आहे की गुगल ही अशी एक कंपनी आहे किंवा मी तिला शक्ती म्हणतो. गुगल ही अशी एक शक्ती आहे की जिचा पगडा, त्या शक्तीचा पगडा आज आपल्या सगळ्यांवर म्हणजे कोणावर? सगळ्या भारतीयांवर. कसा काय पगडा? आज तुम्ही सर्व मंडळी जी समोर जमलेली आहात, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. हा जो मोबाईल आहे हा गुगलचा आहे. तर कोणी मला म्हणेल की माझा HTCचा आहे, माझा LGचा आहे, माझा सॅमसंगचा आहे. डबडा असेल कुठल्या कंपनीचा, पण त्याच्या आतमध्ये जे काही मसाला आहे, त्याच्या आतमध्ये जे काही सॉफ्टवेअर आहे ते गुगलचं आहे. तसं म्हणाल नाही, सगळेजण कुठे गुगलचं सॉफ्टवेअर वापरतात. गुगलचं सॉफ्टवेअर म्हणजे अँड्रॉइड. काही जण आयफोन वापरतात, काही जण विंडोजचा फोन वापरतात. तर मी त्याला म्हटलं की आत्ताच अधिकृत आकडेवारी आलेली आहे ताजी एप्रिल 2016 मध्ये, आणि त्याप्रमाणे भारतामध्ये 97% लोक अँड्रॉइड वापरतात. म्हणजे आज आपण इकडे सगळेजण जमलेलो आहोत. यामध्ये समजा असं धरूया आपण की 200 माणसं आहेत, तर त्या 200 माणसांच्या पैकी जवळजवळ 197 किंवा 192 लोक हे अँड्रॉइड फोनमध्ये आहेत. आणि अँड्रॉइड फोन हा अँड्रॉइडच्या सॉफ्टवेअर चालतो असं नाही, तर अँड्रॉइडच्या मार्फत, अँड्रॉइडच्या माध्यमातून गुगल तुमच्यावरती लक्ष ठेवून आहे. तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे गुगलचा GPS तुम्हाला फॉलो करतो. ज्याला तुम्ही गुगल ऑन करता, GPS ऑन करता, तर गुगल तुम्हाला विचारतो
की तुम्ही कुठे जाणार आहात हे आम्हाला कळणार आहे, चालेल ना तुम्हाला? म्हणतो हो चालेल. ते काय तो मेसेज देतोय हे आपल्या लक्षातही येत नाही. आपण म्हणतो चालेल, जीपीएस चालू करतो. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम चालू होते त्यावेळेला आपली प्रत्येक हालचाल गुगलमध्ये टिपली जात असते. अर्थात आता इतकी करोड माणसं आहे, 125 करोड असतील, त्यापैकी समजा असं आपण म्हणूया की काही 10 करोड लोक मोबाईल वापरत आहेत, 20 करोड लोक मोबाईल वापरत आहेत. तर तिथल्या प्रत्येकामध्ये गुगलला रस नाही. गुगलला काही मंडळींमध्ये रस आहे. किंवा जर सरकारने सांगितलं की यांच्या मोबाईलचं आम्हाला पाहिजे, तर तुम्ही जे मोबाईल वापरता, तुम्ही जे बोलता, तुम्ही जे मेसेजेस पाठवता, तुम्ही जो सर्च करता, तुमचा जो काही स्वभाव आहे हा सगळा स्वभाव गुगलला कळलेला असतो, गुगलला कळवतो. आणि हाच प्रकार अमेरिकेतही चालू आहे. आपल्याकडे जसं हे NIA आहे, अमेरिकेतलं जे NIA आहे, ही मंडळी सतत गुगल, फेसबुक आणि या सर्व मंडळींच्या बरोबर असतात. आणि जर त्यांना असं वाटलं की ह्या एका माणसावरती लक्ष ठेवायचं आहे, ते गुगलला सांगतात की ह्या माणसाचं आम्हाला पाहिजे. आणि त्या माणसाला कळतही नाही. तो माणूस, आपण सामान्यतः आपल्याला काही खाजगी बोलायचं असेल तर फोन घेऊन बाजूला जातो आणि त्याला आपल्याला असं वाटतं की मी अगदी खाजगी बोलतोय. पण प्रत्यक्षामध्ये गुगलला ते मग कळत असतं की तुम्ही काय बोलता. जो आपण सर्च करतो, म्हणजे आपण ह्या गुगल सर्च मध्ये अक्षरशः गुलाम झाल्यासारखं होतं. म्हणजे तुम्ही इंटरनेटवर पाहाल तर त्याच्यामध्ये असा प्रश्न येतो कधी कधी की गुगल सर्च मेकिंग यू डम्बलर, तुम्हाला मठ्ठ बनवतंय का गुगल सर्च? ते काही प्रमाणात खरं आहे की आपण काही झालं तर गुगल शोधतो, काही संदर्भातला गुगल पाहतो, गुगल जे सांगतो ते खरं आहे असं मला मानतो. आणि गुगलचे आपण एक प्रकारे बौद्धिक गुलाम होत चाललेलो, ते खरं आहे. पण अशा वेळेला आपल्या आयुष्यावर या गुगलचा, अँड्रॉइडच्या मार्फत, गुगल सर्चच्या मार्फत, जीमेलच्या मार्फत, गुगल मॅप्सच्या मार्फत, आणि त्यांचे तुम्हाला आश्चर्य वाटेल, गुगलचे जवळजवळ 250 प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे तुम्ही जीमेल हा एक प्रॉडक्ट धरला, तुम्ही गुगल सर्च हा एक प्रॉडक्ट धरला, तर गुगलचे जवळजवळ 250 प्रॉडक्ट्स आहेत. आणि हे 250 प्रॉडक्ट्स गुगलने सोडून दिलेले. आता हे 250 प्रॉडक्ट्स मोफत आहेत. गुगल त्यासाठी तुमच्याकडनं एक पैसाही घेत. आपण सगळेजण अँड्रॉइड का वापरतो? आपण आयफोन नाही, iOS हे सॉफ्टवेअर का वापरत नाही? तर iOS आपल्याला महाग पडतो. आपल्याकडनं स्टीव्ह जॉब्सचं ॲपल सॉफ्टवेअरचे पैसे घेतं, गुगल अँड्रॉइडचे पैसे घेत नाही. आणि त्यामुळे आपल्याला फक्त हार्डवेअरचे पैसे पडतात आणि जे अँड्रॉइडच्या बाहेरचं जे सॉफ्टवेअर आहे त्याचे पैसे आपल्याला पडतात. त्यामुळे आयफोनपेक्षा आपल्याला अँड्रॉइड फोन हा खूपच स्वस्त पडतो. आता हा स्वस्त फोन असल्यामुळे भारतातले लोक ते घेतात. मोफत आहे, चांगलं आहे, नियमित आहे, विश्वासार्ह आहे, आणि मग आपण ते घेतो. आणि त्यामुळेच ही 97% लोक आज जे अँड्रॉइड वापरत आहेत तरी त्याच्यामध्ये हा कॉस्ट जो फॅक्टर आहे, त्याच्यामध्ये त्याची जी किंमत आहे, हा एक महत्वाचा भाग. उद्या जर का iOS सारखं, स्टीव्ह जॉबच्या ॲपल सारखं जर चार्जेस पडायला लागले तर आपण कदाचित पर्याय शोधू की अरे आता मला पेमेंट करायला लागतं, मला पर्याय बघितला पाहिजे. आपण आता पर्याय पाहत नाही. आणि त्यामुळे एक प्रकारे गुगलची ही मोनोपोली आपण स्वीकारली. लक्षात घ्या की गुगल सर्च ही मोनोपोली. गुगल सर्चला पर्याय नाही, अँड्रॉइडला पर्याय आहे, पण तो महाग असल्यामुळे आपण तो स्वीकारत नाही. त्यामुळे अँड्रॉइड ही सुद्धा एक प्रकारे मोनोपोली. हार्डवेअरला मोनोपोली नाही. तुम्ही एलजीचा घ्या, तुम्ही अमुक घ्या, 100 प्रकारचे चायनीजच 8 ते 10 प्रकारचे ब्रँड्स आहेत. त्यामुळे हार्डवेअरमध्ये मोनोपोली नाही. पण ही जी मोनोपोली आपल्यावरती आहे, की जी आपल्यावरती लक्ष ठेवू शकते, ह्या कंपन्यांबद्दल आपल्याला किती माहिती आहे?
ज्याचं आपल्यावर लक्ष असू शकतं, ज्याच्या पगड्याखाली आपण आलेलो आहोत, त्या फोन जर जवळ नसेल 10 मिनिटं तर आपल्याला अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं. त्या कंपनी ती कंपनी जी आहे गुगल, त्याच्याबद्दल आपल्याला किती माहिती आहे. आपल्याला रिलायन्सचे धीरूभाई अंबानी माहिती आहेत, अनिल माहिती आहेत, मुकेश माहिती आहेत. जे लोकल गाडीमध्ये तर चर्चा करताना अशी होते, अरे यार मुकेश बहुत जोर में आहे. हे जसं काय आपल्या शेजारीच राहतोय आहे ते तो म्हणतो, अरे काय मुकेश मोफत दिलं जिओ. तर त्या समोर मी हे ऐकलेली चर्चा आहे. अरे कसला तो भिकारला येतो तर काय. त्यामुळे मी गेलो जिओचं मागायला सिम कार्ड, संपलेलं होतं वगैरे वगैरे अशी चर्चा होते. तर त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते. पण लक्षात येत रिलायन्स आणि टाटाचा आपल्याला पगडा नाही. रिलायन्स आणि टाटा ही मोनोपोली नाही, गुगल ही मोनोपोली आहे. आणि गुगल ही आपण काहीही माहीत नसताना, काही ज्ञान त्याचं घेतलेलं नसताना आपण स्वीकारलेली मोनोपोली. आपण जर गुगलकडे पाहिलं तर 2 तरुणांनी स्थापन केलेली कंपनी. त्या कंपनीने अनेक चमत्कार घडवले. बरेचसे चमत्कार आपल्याला माहीत नाही. अनेक त्यांचे प्रोजेक्ट्स असे आहेत की तोंडात बोट घालण्याची वेळ आपल्यावरती आहे. गुगलच्या बरोबरीने आपला दुसरा विषय, मी गुगलची कथा तुम्हाला सांगणार आहे ती अतिशय इंटरेस्टिंग आहे. अतिशय काय म्हणूया आपण त्याला, विविध प्रकारचे रस त्याच्यामध्ये. हा ॲमेझॉनचा विषय घ्या. गुगलला मी तुम्हाला सांगितलं की गुगलचा आता पकडा आहे, गुगल मोनोपोली आहे. ॲमेझॉनचं तसं नाही आहे. ॲमेझॉन ही मोनोपोली नाही आहे. ॲमेझॉनला परफेक्ट सबस्टिट्यूट फ्लिपकार्ट आहे, परफेक्ट सबस्टिट्यूट स्नॅपडील आहे आणि इतर पण आहे. त्यामुळे आपण वाटलं तर ॲमेझॉनला बाजूला ठेवू शकतो, ॲमेझॉन शिवाय जगू शकतो, आपण गुगल शिवाय जगू शकत नाही. मग ॲमेझॉन कसं वाढलं? म्हणजे ॲमेझॉन ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला त्यांना $5,000-10,000 कोणी देत नव्हतं. पैसे कमी पडत होते आणि कोणी द्यायला तयार नव्हतं. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय 1995-1986 सालची. म्हणजे ह्या ॲमेझॉनची कथा जी सुरू होते ती 1994 साली सुरू होते. आणि ह्या ॲमेझॉनच्या कथेचा जो नायक आहे त्या नायकाचं नाव आहे जेफ्री बेझॉस. त्याला जेफ बेझॉस असं म्हणतात. हा जो जेफ बेझॉस आहे हा अनवस संतती आहे. याची आई कुमार वयामध्ये बाळंत झाली आणि जेफ झाला. ही गोष्ट मेक्सिकोमधली. मेक्सिकोमध्ये 4 वर्षाचा होईपर्यंत जेफ तिने काही लग्न विग्न काही केलं. त्यानंतर ती जेफला घेऊन मेक्सिकोतून अमेरिकेत येत होती. त्याला क्युबाचं जे काही युद्ध चाललेलं होतं त्या याच्यामध्ये अनेक निर्वासित येत होते. त्यावेळेला ती आली. त्यांची परिस्थिती वाईट नव्हती, बरी होती. पण ती निर्वासित म्हणून अमेरिकेमध्ये शिफ्ट झाली. ती शिफ्ट होताना तिला तिचं पूर्वीचं तिचं माहेरचं नाव अर्थातच वेगळं होतं. जो बेझॉसचा जो बाप आहे त्याचं आडनाव वेगळं होतं. पण तिने जे लग्न केलं बेझॉस 4 वर्षाचा असताना त्या माणसाचं नाव बेझॉस. आणि मग हे बेझॉसशी लग्न झाल्यानंतर त्यांनी जेफला दत्तक घेतलं. आता दत्तक घेतल्यानंतर एक खूप कौटुंबिक आयुष्य सुरू झालं जेफ बेझॉसचं. आणि हा जेफ हा लहानपणापासून अत्यंत बंडखोर होता. बंडखोर म्हणजे कसा, तर तो 3-3.5-4 वर्षाचा असताना त्याला सगळ्यांच्या बरोबर पलंगावरती झोपायचं असायचं, बेडवर, म्हणजे मोठ्या माणसाच्या. आणि त्याला त्या क्रीबमध्ये जे पाळण्यामध्ये झोपवत असे. तो ऐकत जेव्हा मला खाली झोपायचं आणि त्याच्यावरती ती जबरदस्ती होत असते की नाही, कारण का तू पडशील, तू लोळतोस वगैरे. तर हा मनुष्य म्हणायचा हा मुलगा 4 वर्षाचा 3.5-4 वर्षाचा असताना एक दिवस जो झोपायला गेला ते स्क्रू ड्रायव्हर घेऊन गेला
आणि स्क्रू ड्रायव्हर घेऊन गेला आणि सगळेजण झोपल्यानंतर पाळणा उघडला. 4 वर्षाचा मुलगा स्क्रू पाळण्याचे उघडले, लाकडं दिली बाजूला टाकून आणि उडी मारली काय. हे बेझॉसच्या चरित्रामध्ये नोंदली गेलेली गोष्ट आहे आणि ही सगळीकडे सगळ्यांनी वाचलेली गोष्ट आहे. तर असा हा बंडखोर बेझॉस गेल्या वर्षभरामध्ये पंतप्रधान मोदींना तो 2दा भेटला. जे बेझॉस पंतप्रधान मोदींना 2दा भेटला. मोदींनी त्याला व्यवस्थित भेट दिली, म्हणजे चांगली 15 मिनिटाची भेट दिली. आणि जसं असे 2 बसतात ना राष्ट्रप्रमुख गप्पा मारताना जे बोलताना, तसाच एका बाजूला बेझॉस, मध्ये काहीतरी फुलबिलं ठेवलेली आणि इकडे मोदी. अशा प्रकारे त्यांची बातचीत झाली. ही बातचीत झाली याचं कारण असं आहे, का मोदीने वेळ दिला. म्हणजे मोदी इतके गडबडीत इतके बिझी आहे की त्यांची 2 मिनिटं काढायची तरी शक्य नाही. पण बेझॉसला त्यांनी वेळ दिला त्याचं कारण असं आहे की जेफ बेझॉसने भारतामध्ये म्हणजे अमेझॉन इंडियासाठी 34,000 कोटी रुपये गुंतवले. 34,000 कोटी म्हणजे $5 बिलियन. $5 बिलियन किती काळात त्यांनी गुंतवलंय. तर 2013 मध्ये अमेझॉन इंडिया सुरू झाली. म्हणजे मी तुम्हाला 3 टप्प्यावर आणलंय बघा. 1994 साली बेझॉसची कथा सुरू झाली. त्याच्याकडे काही नव्हतं. तो 4 वर्षाचा असताना बंडखोर होता आणि तो आज 52 वर्षाचा आहे. तेव्हा त्याला मोदींनी भेट दिली. या बेझॉसचं वैशिष्ट्य आणखीन एक असं आहे की तो माणूस काय कधी लावत, तो फारच क्वचित इन्सर्ट करतो. तो असा म्हणतो ना आपण की अनौपचारिक आयुष्य जगतोय असं आपल्याला त्याला पाहिलं की वाटतं. पण तो सतत हसत असतो. तो कधीही गंभीरपणे पाहिला नाही. पण त्याच्या आयुष्यामध्ये इतके गंभीर प्रसंग आलेले आहेत की ते ऐकल्यानंतर असं वाटतं की हा माणूस हसतो कसा. त्याची 1994च्या टप्प्यावरची गोष्ट मी तुम्हाला सांगतो जी अतिशय इंटरेस्टिंग आहे. हा मनुष्य D.E. शॉ नावाचं एक बँकिंग कंपनी होती वॉल स्ट्रीटवरती अमेरिकेत. तिकडे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट होता. म्हणजे 29व्या वर्षी सिनियर व्हाईस प्रेसिडेंटचं पद ही फार मोठी गोष्ट. आणि त्या पदावर असताना भरपूर फॅसिलिटीज होत्या, पर्क्स होते, पगारही चांगला दणदणीत होता, सगळं व्यवस्थित होतं. मानही त्याला तिकडे चांगला होता. म्हणजे एखादा जर कोणी असताना तो तिथे सेटल झाला असता की आता संपला, आता उत्तम. तिथे त्याची काही वर्ष सर्व्हिसही झालेली होती, कारण तो जवळजवळ तिकडे 24व्या वर्षाला होतो. 5 वर्षाची सर्व्हिस झालेली होती. आणि त्याने एक दिवशी पेपर वाचला, सगळे पेपर वाचत होता. 1994 सालची गोष्ट. आणि त्या पेपरात बातमी होती की इंटरनेट 2300% वेगाने वाढते. 2300% स्पीडनी इंटरनेट वाढते. बातमी होती आलेली पेपरला. आणि त्या बातमीवरती तो 2 मिनिटं पाहत राहिला. दुसरं काही पाहिलं नाही त्याने. बातमीकडेच पाहत होता. असं त्याच्या डोक्यात विचारांच्या उसळ्या उठलेल्या होत्या. आणि त्याने पेपर बाजूला टाकला आणि उठला आणि बायकोला हात मारला. त्याची बायको मॅकेन्झी टटल, तिचं बाहेरचं आडनाव टटल, TTL. मॅकेन्झी टटल ही सुप्रसिद्ध कादंबरीकार आहे. पण तिला तिच्या आयुष्यात फक्त 2च कादंबऱ्या लिहिता आल्या. याचं कारण जेफ बेझोसचं आयुष्य. म्हणजे बायको म्हणून तिने नक्कीच त्याच्यासाठी त्याग केला, किंमत मोजली. त्यामुळे तिच्या 2च कादंबऱ्या आहेत. त्या दोन्ही कादंबऱ्या चांगल्या पॉप्युलर आहेत.
त्याला 4 मुलं आहेत. एक मुलगी जी त्यातली आहे, 3 मुलं आहेत. एक मुलगी जी आहे ती चीनमधनं त्यांनी दत्तक घेतलेली. 3 मुलं असताना एक मुलगी त्यांनी दत्तक घेतलेली. अशी घरामध्ये 4 भावंड आहेत. घर त्यांचं लहान आहे, फार मोठं नाही आहे. म्हणजे जो माणूस 34,000 कोटी रुपये फक्त अमेझॉन इंडियामध्ये गुंतवतो आणि जी कंपनी आज 46 देशांमध्ये आहे अमेझॉन, आणि एक लक्षात घ्या की जगामधले जे सर्वात श्रीमंत आहेत, जगातले सर्वात श्रीमंत, त्यांची जी यादी आहे त्या यादीमध्ये जेफ बेझोसचं नाव 5वं आहे. ही 5th रिचेस्ट इन द वर्ल्ड. हा जगातला 5व्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत माणूस असलेला आजची गोष्ट 2016ची. त्याचं घर कसं लहान आहे, म्हणजे 3-3.5 बेडरूमचं घर आहे. तिथे 4 मुलं बायको राहतात आज आहे. पण त्या फॅमिलीच्या सिक्युरिटीवरती, सुरक्षेवरती $12 लाख $1.2 मिलियन खर्च होतो. कारण जेफ बेझोसला धोका आहे. वेगवेगळ्या प्रकारची दडपण त्याच्यावरती आहे. आणि जेफ बेझोस मेला तर बरं होईल असं वाटणारी खूप लोक आहेत. आता हा जो जेफ बेझोस आहे त्याचं 94 साली येऊया. यांनी पेपर वाचला. पेपर वाचल्यानंतर 2300% इंटरनेट वाढत आहे लक्षात आलं. उठला आणि बायकोला बोलवून सांगितलं की न्यूयॉर्क सोडायचं. ते म्हणजे न्यूयॉर्क सोडायचं म्हणजे कुठे जायचं, कसली पिकनिक. पिकनिक नाही, मला नोकरी सोडतोय. आणि त्याचं जे घर होतं ते त्यावेळेला जो न्यूयॉर्कमधलं घर होतं ते त्या कंपनीने दिलेलं होतं, क्वार्टर म्हणतो तसं. पण अतिशय आलिशान घर होतं. तर कोणाने सोडायचंय, कुठे जायचं, तो मलाही माहिती नाही कुठे जायचं असं त्यांनी बायकोला सांगितलं. आता एखादी बायको असती तर त्याची चांगली हजेरी घेतली असती, पण तसं झालं नाही. तिने सांगितलं की मी तयार. त्यांनी लॅपटॉप घेतला. त्यावेळेला तिकडे 94 साली मोबाईल होता, तो घेतला. ही मेकॅनची गाडी चालवत होती आणि गाडी चाललेली होती. हा फोन मध्ये मध्ये करायचा, लॅपटॉपवरती काहीतरी करायचा. आणि काही मैल गेल्यानंतर कोणाला आपल्याला सिएटलला जायचं. आता न्यूयॉर्क ते सिएटल 1000 किलोमीटरचं अंतर. ते इकडून जवळजवळ नागपूरच्या पुढे. सामान सगळं मागे राहिलं. ते त्यांनी पॅक करून ह्या नंबरच्या गाडीला फॉलो करा म्हणून सांगितलेलं. ती गाडी, त्यांचं जे सामान आहे, लगेज हे काही मागून येत होतं ते येत होता. मेकॅनिक गाडी चालवत होती, हा बाजूला बसून काहीतरी त्याचं काम चाललेलं होतं. आणि हे सिएटलला पोचले. हे सिएटलला पोचल्यानंतर त्यांनी बायकोला सांगितलंच नव्हतं. कदाचित त्याच्या डोक्यामध्ये नीट आलेलं नसेल की आपल्याला काय करायचं. 2300% इंटरनेट वाढत आहे, त्याचा फायदा घ्यायचा. म्हणजे काय करतो, त्याने बायकोला असं सांगितलं की मी पुस्तकं विकणार आहे इंटरनेटवर. आता 94 सालचं इंटरनेट ठीक आहे, अमेरिकेमध्ये बऱ्यापैकी युजर्स होते त्यावेळेला. आजच्या तुलनेत कुठेच बघता येणार नाही, तर युजर्सची संख्या चांगली होती. 94 साली युजर किती, त्या युजर्सना तो हा पुस्तकं विकणार ते किती. ह्याला आता बँकेचा सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून मिळणारा पगार किती अफाट, फॅसिलिटीज किती जबरदस्त. आणि हा ते सोडून घेतो आणि हा पुस्तकं विकतो. हातचं सोडून हा पलटाच्या मागे लागलेला आहे, याबद्दल काहीही डाऊट नव्हता. त्यावेळेला त्याच्या बायकोला नाही, त्याच्या बायकोने ज्या मुलासाठी दिलेले आहे मलाही असं भीती वाटली की इकडे आम्ही सेटलमध्ये आलेलो आहोत, इथे तसं काही फारसं कोणी ओळखीचं नाही, इथे आमचं घर नाही, आम्ही भाड्याने घर घेतलेलं.
त्या घराच्या बाहेर जे गॅरेज आहे त्या गॅरेजमध्ये यांनी काम सुरू केलं. त्या सुरुवातीला पहिले 2-4 दिवस काही 2 जण होते नवरा बायको. ही क्वालिफाईड मॅकेन्झी त्यातली क्वालिफाईड आहे, ती चांगल्या पोस्टवर होती पण तिने नोकरी सोडलेली होती अगोदरच, कारण हा चांगल्या स्थितीमध्ये होता. आणि इथे जेव्हा हे राहायला लागले त्यावेळेला त्यांना त्याच्या पुढे आता जेफच्या पुढे 2-3 प्रश्न होते. एक म्हणजे आपल्याला जी पुस्तकं विकायचे त्याचा सगळा रेकॉर्ड ठेवण्यासाठी चांगलं सॉफ्टवेअर आहे. त्यांनी चांगलं सॉफ्टवेअर घेण्यासाठी स्वतः इंजिनियर आहे. क्वीन्सटाऊन युनिव्हर्सिटीमधला तो कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधला ग्रॅज्युएट आहे. तो स्वतः लिहित होता. मग त्यांनी 2 माणसं नेमली आणि ही 4 जणांची टीम तिथे त्या गॅरेजमध्ये काम करायला लागली. त्या गॅरेजमध्ये टेबल नव्हती. हा सद्गृहस्थ जुन्या वस्तूंच्या बाजारात गेला आणि तिकडनं जुने दरवाजे विकत आणले आणि ते दरवाज्यांच्या खाली 4 दांडके ठोकले आणि ती टेबल तयार केली. पण असं ते मोठं झालं तर त्यातला जो ते 4 जण होते त्यातला एक जण म्हणाला की सर आपण असं करूया, हा दरवाजा मधोमध कापून त्याची 4 भाग करूया. म्हणलं हे चांगलं आहे. त्यांनी दरवाजावरून 4 भाग केले आणि प्रत्येकाच्या खाली एक दांडा लावला आणि तो एक डेस्क झाला पाहिजे. त्याच्यावरती सन मायक्रो सिस्टमचे 3 कॉम्प्युटर्स ठेवले आणि काम सुरू झालं. आणि जे काही 2 जण होते त्यांचा जो काही पगार असेल तो, जो काही खर्च असेल तो दिवस जात होते. काही जे थोडेफार ओव्हरहेड्स असतील ते होते. त्याच्याकडे $3 लाख होते काय. आणि 94 साल जवळजवळ सगळं गेलं, फारसं काही आलं नाही. की त्या लोकांना कळत होतं की आज कोणीतरी काहीतरी पुस्तकं विकतोय, पण त्याला रिस्पॉन्स काही तसं येत नव्हतं. आणि हा प्रयोग फसतोय की काय असंही मध्ये वातावरण तयार होतं. पण हा मनुष्य आणि बेझॉसचा जो स्वभाव आहे किंवा हे जे गुगलचे 2 जे संस्थापक आहेत सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज, मला ह्या लोकांमध्ये एक साम्य असं दिसतं की ही माणसं ना डोक्याने थंड आहे. म्हणजे कोल्ड ब्लडेड मर्डर जसा असतो ना, ते कोल्ड ब्लडेड डेव्हलपर आहे. ते काही आजूबाजूला बॉम्ब फुटला तरी त्याला आमचं काम झालं आणि त्याचा परिणाम होत नाही. सुरू झालं थोडं पुस्तकं वाढायला लागली आणि त्यांनी असं जाहीर केलं की अर्थ's बिगेस्ट बुक स्टोर हे गॅरेजमध्ये माणसं 4 यांच्याकडे स्वतःच्या घरात असतील ती काय 50, 100, 200 पुस्तकं आणि अर्थ's बिगेस्ट बुक स्टोर. जे मॉडेल होतं ते मॉडेल असं होतं की आपल्याला ज्यावेळेला ऑर्डर येईल कॉम्प्युटरवर इंटरनेटच्या माध्यमातून त्यावेळेला ते यायचं, त्यावेळेला ते सप्लाय करायचं. पण कॉम्प्युटरवरती यादी 1 मिलियन बुक्स, 10 लाख 20 लाख पुस्तकं. आता ते 10 लाख 20 लाख पुस्तकांची यादी तर पाहिजे, तुम्हाला डेटाबेस तर पाहिजे. मग हा डेटाबेस त्यांनी निरनिराळ्या ठिकाणाहून जमा केला. त्यावेळेला एक जंगली.com नावाची साईट होती. त्या साईटचं नाव जंगली.com. आता तुम्हाला जंगली हा शब्द ओळखीचा वाटतोय, बरोबर आहे. जंगली हा भारतीय शब्द, हिंदी किंवा मराठी काय असेल. पण जंगली.comचा मालक होता कवितर्क राम श्रीराम, के राम श्रीराम. हा मनुष्य तामिळ माणूस होता. तामिळ जो असतो तुम्ही पाहाल, आधी त्याचा फोटो तुम्ही पाहाल ना, तसा एक देशस्थ माणूस असतो ना, काळासा चष्मा. कोणी तुम्ही म्हणणार नाही की हा मनुष्य अब्जोपती आहे. 98 साली के राम श्रीराम 1998 साली एक गुगलचे जे 2 मालक आहेत सर्जी ब्रिन आणि पेज, हे 96 साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते. त्यावेळेला त्यांना ज्यांनी मदत केली पोरं होती 2.
त्यावेळेला या के राम श्रीरामने $2.5 लाख चेक सर्जी ब्रिनच्या हातात दिला. तो के राम श्रीराम त्याच्या मालकीचं हे jangli.com होतं आणि त्या jangli.com मध्ये बराचसा डेटाबेस होता. पुस्तकांचाही डेटाबेस होता, इतरही काही डेटाबेस होता. हा मनुष्य अर्थातच त्यांनी काम पुढे जाऊन केलेलं होतं. जेफ बेझॉसने के राम श्रीरामशी संपर्क साधला आणि jangli.com टेक ओव्हर केलं, विकत घेतलं. त्याला विकत घेण्यासारखी परिस्थिती नव्हती, पण त्यांनी आपल्या सासऱ्यांकडे गेला. आपल्या बायकोचे वडील, त्यानंतर आपले सावत्र वडील, आपली आई, सगळ्यांच्याकडनं $10,000 घेतले. त्याला सांगितलं की मी हे काय ते करतोय, तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता 70% नाही आहे. हे दिस इज डॉक्युमेंटेड आहे, म्हणजे हे मी माझ्या मनाचे आकडे तिकडे नाही सांगत. जे बेझॉसने त्याला सांगितलं 70% तुमचे पैसे मिळणार नाही, 30% मिळतील. तर त्याच्या सासऱ्याने एके ठिकाणी लिहिलं आहे की 30% काय, 10% पण शक्यता नाही आहे, पण आम्ही पैसे बिझनेसवर नाही लावले, आम्ही जे बेझॉसवरती जेफवरती मी पैसे लावले आणि हे पैसे त्यांनी जमा केले. इतर कोणी मंडळी पुढंच करत नव्हती. jangli.com घेतलं, त्याचे हे घेतले, डेटाबेस घेतले. आता Amazon.com वरती 1 मिलियन बुक्सची यादी दिसायला लागली लोकांना आणि त्याच्यामध्ये सगळीच पुस्तकं होती की जी आउट ऑफ प्रिंट आहे, जी कुठे मिळत नाही, संपली आहे, ती पण त्याच्यात होती. आणि लोक म्हणत लागले, अरे बार्नेस अँड नॉबल मध्ये जाऊन जी पुस्तकं मिळत नाही ती सगळी पुस्तकं मिळतात तिकडे. जी पुस्तकं पुस्तकाच्या दुकानात जाऊन मिळत नाही ती पण ह्यांच्याकडे मिळतात. फार मोठं प्रकरण आहे. आणि मग ऑर्डर यायला लागल्या, ऑर्डर वाढायला लागल्या. मग आता ती पुस्तकं तर आणली पाहिजे ऑर्डर आल्यावरती, मग ती बार्नेस अँड नॉबल मधूनच घ्यायची. बार्नेस अँड नॉबलवाले म्हणाले ह्याला कधी गडबड दिसतंय ते लोक. त्यांनी सांगितलं की तुम्हाला एकदम 10ची ऑर्डर द्यायला लागेल, 10 पुस्तकांची. एक पुस्तकांची ऑर्डर आम्ही घेणार नाही, असं त्यांनी टेडी उंगली केली. तर बार्नेस अँड नॉबलवाले आता प्रश्न पडला की आपल्याला नको असताना 9 पुस्तकं कशाला घ्यायची, आणि दुसरं म्हणजे असं की तेवढे पैसे नाही आहे. तर मग त्यांनी असं हे केलं की त्यांच्या ह्याच्यामध्ये आउट ऑफ प्रिंट असलेली कुठली आहे की जी त्यांच्याकडे पण नाही, पण त्यांच्या लिस्टमध्ये चुकून राहिलेली अशी त्यांनी काढली. 10ची ऑर्डर द्यायची, त्याची ह्याला गॅरंटी ही 9 पुस्तकं त्यांच्याकडे पण नाही. मग ती 10 पुस्तकांची ऑर्डर दिली की त्यातलं एक पुस्तक उपलब्ध जे याला हवं आहे. तर त्यांचा नियम असा होता की 10ची ऑर्डर घेणार आहे, जी नसती ती नाही घेणार, ती आहे ती देणार तुम्हाला. तर असा एक प्रकारचा बदमाश माणूस आहे जेफ बेझॉस. आणि काम चालत राहिलं, ऑर्डर वाढत राहिल्या, पुस्तकं लोकांना मिळत राहिली. तर त्यावेळेला 8 ते 10 जण कामाला लागलेले होते. ही सगळी ओळखीची माणसं आणलेली होती. आणि त्यावेळेला ते पुस्तकांना पॅक करण्यासाठी जमिनीवर बसून पॅक करायचे. तर जमिनीवर बसून पॅक करायचे, गुडघे असे खाली टेकायचे आणि ते दिवसभर सारखे पुस्तकं पॅक करण्यामुळे गुडघे दुखायला लागले. प्रत्येक स्वतः पॅक करायचं होतं ते दिवस. तर त्याच्या लक्षात आलं की गुडघे सगळ्यांचे जात आहेत खाली बसून पॅक करून करून. तर तो म्हणला की नी कॅपची काहीतरी चौकशी केली पाहिजे की नी कॅप कशी कुठे काही आपले गुडघ्याला नी कॅप लावून काम केलं पाहिजे, असं जे बेझॉसच्या डोक्यात आलं. तर ते 1-2 जण होते बाजूला. ते म्हणाले की आणखीन 2-3 दरवाजे आणू ना, आपण जरा एक मोठं शेल्फ तयार करूया, त्याच्यावरती काम करूया. म्हणलं अरे हे बरोबर आहे, माझ्या डोक्यातच आलं नाही. म्हणजे जे बेझॉसचं डोकं असं आहे की जो प्रॉब्लेम आहे तिकडेच बघायचं, फार पलीकडे जायचं नाही. त्यांनी ती बुकं पॅक करायला सुरुवात केली आणि वाढत राहिले. मग काही थोड्या लहान प्रमाणावरती लोक आले, लोकांनी पैसे टाकले आणि एक त्याला गती मिळते असं वातावरण सुरू झालं. जागा मोठी पाहिजे होती, गॅरेज सोडलं, दुसऱ्या जागेवरती गेले, तिथे 40 जण काम करायला लागले आणि हे वाढायला लागलं. आणि तिथे अमेरिकेमध्ये एक चांगलं आहे, मी माझ्या वाचनात जे आलंय ते असं आहे की तुम्हाला तुमची काहीतरी वेगळी कल्पना आहे आणि तुम्हाला यश मिळतंय किंवा तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे, अशा वेळेला लोक पैसे टाकतात. म्हणजे
आपल्याकडे आपण आपल्या मराठी संस्कृतीमध्ये धंदा हा शब्द वेगळ्या पद्धतीने वापरला. हे अगदी दोन लहान मुलं काही समजा फटाके घेऊन काय ते करण्यात जमलेली असतील, काही आठवण येते काय धंदे चालले तुमच्या आठवण. आपल्याकडे धंदा हा निगेटिव्हच आहे. हे बाय असले धंदे बंद कर, नसते धंदे नको, हे धंदा नको, अशा पद्धतीची एक आपल्याकडे जी आहे संस्कृती, तो तसा प्रकार तिथे नाही. आणि लोकांनी पैसे दिले, लोकांनी थोडे घाबरत एक रिस्क केली घेतली आणि हा माणूस वाढत नाही. 2-3 वर्ष झाली, नाव झालं. मग इंटरनेट त्यावेळेला मधल्या काळात तो 2000चा बस झाला, .com बबल, ते झालं, सगळं झालं. पण हा मनुष्य पुढे आला 2001 साली, ज्याला खूप .coms हे बँकरप्ट झाले, दिवाळखोर झाले, बंद पडले. 2000 सालची गोष्ट. पण हा टिकला, पुस्तकं विकतच टिकला, दुसरं काही विकत नव्हता त्या. 2001 साली वॉशिंग्टन पोस्टनी एक लेख लिहिला जेफ बेझोसवर, 2001 साली. तो आजही तुम्हाला इंटरनेटवरती वाचता येईल, उपलब्ध आहे. त्या लेखामध्ये त्यांनी जेफ बेझोसची चांगली हजेरी घेतली आणि त्यात त्यांनी असं लिहिलं की लोकांचे पैसे दिलेले नाही, ज्यांच्याकडनं पुस्तकं वगैरे आणली त्या मर्चांचे पैसे दिलेले नाही वगैरे वगैरे, अशा पद्धतीने त्यांनी गोष्टी टाकून हे लवकरच बंद पडणार, असा सूर वॉशिंग्टन पोस्ट मी लावला. वॉशिंग्टन पोस्ट हे प्रतिष्ठित दैनिक 1877 साली सुरू झालेलं. त्यांच्याकडे आल्यानंतर बेझोसनी त्यांना उत्तर दिली, सगळं झालं. पण बेझोसला ती गोष्ट लागली की चांगला एवढा लंबा चौडा लेख आपल्यावरती लिहिला आणि आपले चांगली करून टाकली. त्या माणसाने, म्हणजे बेझोस हा कसा खुनशी माणूस पडायचा, तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांग. त्यांनी ते लक्षात ठेवलं की माझ्यावरती लेख लिहिले. 2001 12 वर्ष एक टप मध्ये गेलं आणि 2013 मध्ये बेझोसने वॉशिंग्टन पोस्ट विकत घेतला. बेझोसने वॉशिंग्टन पोस्ट 1664 कोटी रुपयांना विकत घेतला. 1664 कोटी म्हणजे $250 मिलियन. तर तो त्याने विकत घेतला. आजही तो त्याच्याच मालकीचा आहे. त्याने फक्त संपादकाने एवढं सांगितलं, तुमचं चाललं होतं काम तसंच चालू ठेवायचं, काही बदल नाही, मालक फक्त बदलले. असा हा बेझोस. ज्या वेळेला 2001 मधल्या काळात त्यांनी आपला इश्यू आणला, शेअर मार्केटमध्ये गेला, लिस्ट झाला, तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे अमेरिकन इन्व्हेस्टर्सचं पण एक मोठं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे की 98 सालापासून ते जवळजवळ 2002-2003 पर्यंत हा माणूस सतत लॉसमध्ये. ही वॉज नेव्हर मेकिंग प्रॉफिट्स. आणि तरी पण त्याच्या शेअरचा भाव वाढत होता. तिकडे त्याने काही गडबड केली नव्हती, पण लोकांचा विश्वास होता की हा जेफ बेझोस जे काही पुस्तकं विकतोय, जे काही करतो, नंतर तो सीडी विकायला लागला, नंतर तो सॉफ्टवेअर विकायला लागला, नंतर तो आणखी काही गोष्टी विकायला लागल्या, ऍड केले त्यांनी प्रॉडक्ट. पण लोकांचा विश्वास त्याच्यावरती इतका होता की हा माणूस काहीतरी करणार. त्यामुळे लोकांनी शेअर फेकले नाही, शेअर विकून टाकले नाही, शेअर ठेवलेच होता. आणि हा सारखा उठून सांगत होता की काही नाही, मी करणार, येणार, पुढे काय होणार कसं होणार हे माहिती. जेफ बेझोसची कथा ही अशीच आहे. हा माणूस असाच वाढत गेलेला. आता अमेझॉन काय आहे तुम्ही मला सांगा. अमेझॉन हा ट्रायल आहे. तो वस्तू लोकांकडनं विकत घेतो, लोकांना विकतो, मध्ये त्याचा जो प्रॉफिट असतो तो घेतो. आणि तो जो प्रॉफिट मिळवतो तो ह्या इंटरनेटच्या माध्यमातून मिळवतो. पण त्याचं जी कामाची पद्धत आहे जे बेझोसची, ती अत्यंत पद्धतशीर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की कामाच्या पद्धतीमध्ये गुगल आणि अमेझॉन यांच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे. म्हणजे गुगल इज द बेस्ट एम्प्लॉयर इन द वर्ल्ड असं म्हटलं जातं की गुगल हा बेस्ट एम्प्लॉयर आहे.
म्हणजे गुगलमध्ये तुम्ही नोकरीला लागला तर पगार तर उत्तम असतोच तुमचा, पण तुमचे एवढे लाड होतात तिथे कंपनीत गेल्यानंतर तेवढे तुमच्या घरी होत नसतील. तिथे केस कंपनी केस पण तुमची कापून देते. तुम्हाला जेवण मोफत आहे, स्नॅक्स मोफत आहे, तुम्हाला मुलांना तिकडे घेऊन जाता येतं, बायकांना मुलं सांभाळण्याची सोय कंपनी करते. तिथे जाण्याची वेळ नाही, घेण्याची वेळ नाही. तिथे खेळायला वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला वाटतं आज तुमचा मूड नाही, दिवसभर चेंडू घेऊन खेळावं, डॉजबॉलमध्ये खेळावं, विविध प्रकारचे खेळ उपलब्ध करून दिलेले आहेत. कुत्रे तुम्ही तुमचे घेऊन जाऊ शकता, सकाळी फिरू शकता. तुम्हाला वर्षातून एकदा परदेश गमनासाठी कंपनी खर्च करते. त्यांची जर तुम्ही पर्क्सची लिस्ट बघितली गुगलची तर हेवा वाटतो. ते कशाला माणूस इकडनं नोकरी सोडेल. पण तुम्ही अमेझॉन मध्ये गेला, एकदम उलट आहे. आता गुगलचे मालक सर्जी ब्रिन, सर्जीचा उच्चार काही लोक सर्गे असा पण करतात आणि त्याचं जे आहे SERGEY असं आहे, त्यामुळे काही लोक सर्गे म्हणतात, मी त्याला सर्जी म्हणतो. पण हे दोघं जण जे आहेत तेही जगातले सर्वात श्रीमंत आहेत, पण ते 12 आणि 13 नंबरवर आहे. म्हणजे सर्जी ब्रिन 12 आणि लॅरी पेज जगातला सर्वात श्रीमंत 13. ही फोर्ब्सची लिस्ट आहे, फोर्ब्सची यादी आहे. आणि म्हणजे हा 5व्या नंबरला आहे ना जेफ बेझॉस. म्हणजे ह्या दोघांची पेक्षा खरं म्हणजे दुप्पट जो श्रीमंत म्हणायला पाहिजे. पण जेफ बेझॉसकडे जी लोक काम करतात, म्हणजे फक्त भारतामध्ये जेफ बेझॉसने मोदींना पण सांगितलं आणि आपल्या पत्रकारांना पण सांगितलं भारतीय, की 45,000 लोकांना मी रोजगार दिलेला आहे. 45,000 लोक माझ्याकडे भारतामध्ये अमेझॉन इंडियासाठी काम करतात आणि मी आणखी वाढवणार आहे, आणखी इन्व्हेस्टमेंट करणार आहे, मी आणखी रोजगार देईन, आणखी एम्प्लॉयमेंट देईन. पण जेफ बेझॉसची पद्धत फार विचित्र. म्हणजे अमेरिकेमध्ये त्यांचं जे पॅकिंग सेंटर होतं आहे तिथे तापमान जास्त, त्या भागामध्ये तापमान जास्त असेल, म्हणजे 38 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान चढायचं आणि आतमध्ये हे लोक पॅकिंगचं काम करत असायचे. आणि हा पैसा फार खर्च करत नाही. अमेझॉन इंडियाचा प्रमुख आहे, तो बंगलोरला बसतो. तो कल्पना घेऊन गेला होता की आपण अमेझॉनचं ऑफिस होतं इथे, पण तो कल्पना घेऊन गेला की आपण भारतामध्ये हे सुरू करू. बेझोसने नको म्हणून सांगितलं की नाही जमणार. त्यावेळेला बेझोस चीनमध्ये त्या Alibaba.com शी झगडत होता. त्या Alibaba.com हे आणखी प्रचंड सॉलिड काम आहे, पण त्याच्याशी Alibaba.com पण वस्तू पुरवतो, ते पण स्वस्तात पुरवतो. पण तिथे त्याच्याशी जमला, पण तिकडली जे काही चिनी वातावरण आहे त्याच्यामध्ये त्याचं जमलं नाही. त्याला त्याला असं वाटत होतं की आपल्याकडे स्पेअर कॅपॅसिटी आहे, लेट अस ट्राय इन इंडिया. पण त्याचं मत असं होतं की नाही, हे इकडे चालणार आहे. आणि 2012च्या सुमारास, 11च्या सुमारास फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलचं काम चालू झालेलं होतं आणि ते बऱ्यापैकी स्थिर होत होते. हा मनुष्य ऑक्टोबर 13 मध्ये इकडे आला. 2013 ऑक्टोबर हे यांचं सुरू झाल्यानंतर जवळजवळ 2 वर्षांनी तोपर्यंत हे स्थिर झालेलं आहे. म्हणजे तुम्ही जर एखाद्या धंद्यामध्ये पहिले नसाल आणि नंतर तुम्ही ते गेलेला असाल तर तुम्हाला तुमचे पाय रोवणं फार अवघड असतं, विशेषतः अशा ट्रेडिंगचा धंदा. पण ते सुरू झालं. सुरू झाल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की नाही, हे पहिल्यांदा त्यांनी $2 बिलियन गुंतवायचे म्हणून जाहीर केलं होतं. ते केलं, 13 ते केलं जाहीर.
14 मध्ये सांगितलं आणखी $3 बिलियन आणखीन देतो असं म्हणून त्यांनी 34,000 कोटी रुपये त्याच्यामध्ये गुंतवले. आणि आज स्थिती अशी आहे की फ्लिपकार्ट नंबर 1 ला होतं. फ्लिपकार्ट वॉज नंबर 1. आज फ्लिपकार्ट खाली चाललंय. आज ॲमेझॉन नंबर 1 अनऑफिशियली आज ॲमेझॉन नंबर 1 आहे. आज ॲमेझॉनच्या फुल पेज 2-2, 3-3 जाहिराती तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर बघता. तुम्ही ह्या दिवाळीला आता दिवाळीचे दिवस जवळ येतात, तुम्ही बघा ॲमेझॉनची किती जाहिराती. तुम्ही रक्कम बघा, इतर कोणाहीपेक्षा ॲमेझॉन तुम्हाला जास्त डिस्काउंट देते. ॲमेझॉनकडे 65 मिलियन प्रॉडक्ट्स येतात. 6,50,00,000 वस्तू ॲमेझॉन विकतं. 45,000 कर्मचारी. आज मितीला आज 16 तारखेला 12 राज्यांमध्ये, भारतातल्या 29 पैकी 12 राज्यांमध्ये ॲमेझॉनचे स्टोअर्स आहेत. ॲमेझॉन फार पद्धतशीर काम करतं ते असं की ॲमेझॉन म्हणतं की तुम्हाला विकायचं आहे ना. ॲमेझॉननी भारतातले जवळजवळ 20 लाख विक्रेते जमा केलेले आहेत. ॲमेझॉन ही एक आजही चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आहे, मराठी माणसांसाठी पण आहे. तुम्हाला काहीही विकायचं असेल, काहीही तुम्ही ॲमेझॉनवरती ठेवू शकता. ॲमेझॉन एक नाव पैसाही तुमच्याकडनं घेत नाही. तुम्ही ऑनलाईन जायचं, रजिस्टर करायचं. समजा आपण घरामध्ये चकल्या करतो, तुम्हाला चकल्या विकायच्या आहेत, पॅक करायला केलेल्या आहेत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये. ॲमेझॉनवरती रजिस्टर करा, एक नाव पैसाही नाही. ॲमेझॉनकडे चकल्यांचे 50 पॅकेट देऊन टाका. हा एक ॲमेझॉन आपल्या स्टोअरमध्ये ठेवेल. त्याला ॲमेझॉन म्हणतो फुलफिल्ड बाय ॲमेझॉन. जे ॲमेझॉन ऑर्डर झाली की तिथल्या तिथे ती पिशवी घेईल, पार्सल करून पाठवून देईल. सगळे कुरिअरवाले लहान मोठे बांधलेले आहेत. दुसरा प्रकार, तुम्ही सांगा की नाही ठीक आहे तुमच्याकडे पाकिट आम्ही देणार नाही, ऑर्डर आली तर आमच्याकडनं घेऊन जा, रजिस्टर तुम्ही केलेलं आहे. तर ॲमेझॉनची गाडी तुमच्याकडनं येऊन ते चकलीचं पाकिट घेऊन जाईल. ज्याला पाठवायचं त्याच्याकडे 4 दिवस 5 दिवसात ते पाठवून देईल. हा दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार म्हणजे काही गोष्टी ॲमेझॉन स्वतः विकत घेऊन देतो. त्याला त्या विक्रेत्याचा संबंध संपलेला असतो, बल्कमध्ये घेतो आणि ते विकतो. कारण त्याला माहिती तसं इतकं विकलं जाणार. हैदराबादला तेलंगणा सरकारने जवळजवळ 800 एकर जागा ॲमेझॉन इंडियाला लीजवर दिलेली. तिथे ऑलरेडी 5 लाख स्क्वेअर फूट जागेमध्ये त्यांनी सगळे सामान साठवलेलं आहे. आणि अशाच प्रकारचं 5 लाख नाही कमी, पण अशाच प्रकारची स्टोअर्स ही मुंबईत आहेत, पुण्यात आहेत, बेंगलोरमध्ये आहेत. प्रॅक्टिकली एव्हरी सिटी, एव्हरी मेट्रो तिथे आहे. आणि याच्यामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे जेफ बेझॉसचा जो स्वभाव आहे की मी माझे जे कोणी आहेत कॉम्पिटिटर, किलर इन्स्टिंक्ट आहे त्याच्यामध्ये, तुम्ही त्यांना शिल्लक नाही ठेवणार. आता फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यांची पोझिशन अशी विचित्र झालेली आहे की त्यांच्याकडे गुंतवायला पैसे नाही. स्नॅपडीलला जपानी लोकांनी पैसे दिलेले आहेत, जपानी इन्व्हेस्टर्सनी स्नॅपडीलमध्ये पैसे गुंतवले, म्हणून आता गुंतवणूक मोठी गुंतवणूक असते. हा माणूस म्हणजे बेझॉसने चीनी ऑपरेशन्स कमी केल्यानंतर ज्या वेळेला तो इंडियात आला त्यावेळेला चीनमधला Alibaba.com हा जो मोठा समूह आहे तो याला प्रचंड आहे. Alibaba.com म्हणजे प्रचंडच आहे. म्हणजे त्याचे एकदम विकतात तर 3.5 लाख माऊस तुम्ही विकत घ्यायची. माऊस असतो ना आपल्या घरातला एक माऊस, म्हणजे 3.5 लाखची एकदम ऑर्डर घ्यायची वगैरे. आणि अशा अनेक ऑर्डर रोज करत असतात. असला काहीतरी तो Alibaba.com प्रचंड अवघड प्रकार आहे. तर त्या Alibaba.comनी स्नॅपडील आणि फ्लिपकार्टमध्ये पैसे गुंतवले.
ठीक आहे, इतर लोकांनी पैसे गुंतवले, काही इकडले जे व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत ते चांगले, पण त्यांना पैसे कमी पडतात, त्यांना एक्सपांड करता येत नाही. आणि अमेझॉन सांगतो की 24 तासात डिलिव्हरी देतो, 24 आवर्स डिलिव्हरी किंवा संडे डिलिव्हरी. ते अशा प्रकारचे जे त्यांनी या सगळ्या ज्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत त्याला फ्लिपकार्ट आणि हे मोठे आहेत, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील छोटे नाही आहेत, मोठे आहेत ते पण. आणि गंमत अशी की फ्लिपकार्टचे जे मालक आहेत बहेल, दोघांचे नाव विसरतो, तर ते दोघं बहेल जे आहेत ते बहेल पूर्वी अमेझॉनमध्ये नोकरी करत होते. ते अमेझॉनमध्ये बंगलोरला नोकरी करत होते. त्याला हा अमित अगरवाल त्यांचा बॉस होता. दोघंही हुशार इंजिनियर. या दोघांनी ते बघितलं सगळं, हे आपल्याला करता येईल. आणि या दोन बॅननी ती फ्लिपकार्ट सुरू केलं आणि त्याला चांगला शेप आला. पण आज नीतीला अशी स्थिती आहे की ते दोघं जण फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील बेझॉस समोर उभे आहेत आणि बेझॉस त्यांच्या समोर उभा आहे. आणि बेझॉसला मोदींची भेट घेता येते, बॅनना इतकी सहज मिळत नाही. तर अशा प्रकारे हा ॲमेझॉनचा जो प्रवास चाललेला आहे तो आहे. आपण थोडं गुगलकडे येऊया. गुगलचं पण तसंच इंटरेस्टिंग आहे अतिशय. मला वेळ किती झाला करण्यासाठी गुगलची कथा अतिशय साधी आहे. 1994-95 मध्ये सर्जी ब्रिन हा मुलगा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये PhD साठी स्टुडंट म्हणून गेला. सर्जी ब्रिन हा रशियन आहे. सर्जी ब्रिन हा अमेरिकन नाही आहे. सर्जी ब्रिन वयाच्या 6व्या वर्षापर्यंत रशियात राहिला होता. सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज हे 12व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत दोघेही गुगलचे मालक, हे दोघेही ज्यू आहेत. झकरबर्ग फेसबुकचा तोही ज्यू आहे. आणि तुम्हाला असं दिसेल की IT कंपन्यांमध्ये ही जी ज्यू मंडळी जिथे जिथे आहे तिथे ती अतिशय चिकाटीची आणि जिद्दीची आहे, प्रचंड जिद्दीची आहे. तर तशी ही दोन मुलं. त्यातला हा सर्जी ब्रिन रशियामध्ये होता. वडील डॉक्टरेट PhD तिकडले रशियामधले, गणित त्यांचा विषय, गणित आणि पदार्थ विज्ञान हा पण त्यांचा विषय. पण ज्यू असल्यामुळे रशियामध्ये त्यांचा छळ होतो. छळ म्हणजे कसा, त्याची शारीरिक छळ नाही. पण हा माणूस PhD असून त्याला जॉब मिळत नाही. हा माणूस पदार्थ विज्ञान उत्तम जाणत असून ह्याला क्षेपणास्त्रांचं जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्या संदर्भातले जे प्रोजेक्ट्स आहेत मिलिटरी रिलेटेड, तिथे त्याला कोणी उभं करत नाही. नोकरी मिळत नाही, ज्यू आहे म्हटलं तर नाही. आणि अतिशय अनसेफ असं वातावरण. तिकडनं हे कुटुंब अक्षरशः पळालं, कारण त्यांना तिकडे एक्झिट विजा सुद्धा जीवनात दिला जात नाही. पण हे कसे बसे त्यांनी काहीतरी मॅनिप्युलेट करून ते सगळेजण पळाले. आणि सर्जी ब्रिन 6व्या वर्षी मेरीलँडमध्ये अमेरिकेमध्ये शाळेत जायला लागला. आणि 1973 सालचा जन्म हा जो लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन दोघांचा जन्म 1973 साल. आणि हा गेला. सर्जी ब्रिन रशियन थोडा बंडखोर स्वभावाचा आणि कुठेही सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहा म्हणून तगी मुलं असतात काही, तसा तो सर्जी ब्रिन. आणि त्याच्या पुढल्या वर्षी लॅरी पेज आला. लॅरी पेज सुद्धा दात पुढे, गोरा, अमेरिकन. वडील पण PhD इन कॉम्प्युटर सायन्स. आई पण कॉम्प्युटर सायन्स मधली PhD नाही परंतु पोस्ट ग्रॅज्युएट. अशा प्रकारचं त्याचं बॅकग्राऊंड लॅरी पेजचं होतं. पण लॅरी पेज ज्या वेळेला 7 वर्षाचा होता त्यावेळेला वडिलांचा आईचा घटस्फोट झाला. आणि हा झाला, ग्रॅज्युएट झाला आणि
PhD करण्यासाठी म्हणून स्टॅनफोर्डमध्ये आला. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी जे अमेरिकेत गेले होते किंवा पाहिले त्या माहिती होते 1800 एकरचा एरिया आहे. आपलं राष्ट्रपती भवन आहे ना ते 300 एकरचं आहे आणि त्या राष्ट्रपती भवनामध्ये 6 बस स्टॉप होतील BSTचे एवढी जागा आहे, म्हणजे ती 300 एकर जागा. स्टॅनफोर्ड हे 1800 एकरचं आहे, म्हणजे स्टॅनफोर्ड हे केवढं असेल तुम्ही विचार करा. त्याच्यामध्ये एकाच वेळेला 2000 प्राध्यापक त्याच्यामध्ये काम करत असतात. 2000 म्हणजे ते विद्यापीठ काय असेल मी पाहिलेलं नाही, पण मी मनात जेव्हा विचार करतो की माझ्या डोळ्यासमोर येतं त्यामध्ये 2 जण मुलं PhD करायला आले आणि कॉम्प्युटर सायन्स मधली PhD होती. सर्जी प्रेमचा विषय डेटा मायनिंग होता. लॅरी पेजचा विषय तो नव्हता, वेगळा विषय होता. आणि PhD साठी काय थीम घ्यायची, काय विषय घ्यायचा चाललेला आहे. तर त्याच्या वेळेला लॅरी पेज जेव्हा नवीन आला विद्यार्थी म्हणून, तर त्याची स्टॅनफोर्डची अशी पद्धत होती की जे कोणीतरी सिनियर विद्यार्थी सगळ्या कॅम्पसची एक टूर ही नवीन विद्यार्थ्यांना घडवायचं आणि मग त्याने काय 25-30 पोरं बरोबर घ्यायची, मग दाखवायचे इकडे ते तिकडे तिकडे हे वैशिष्ट्य. तर हा लॅरी पेज आणि सगळी इतर पोरं सगळी होती ना, सर्जी ब्रेन चालला होता आणि सर्जी ब्रेन जरा अतिशहाणा, तो ताज्याच होता. ही जी नवीन पोरं होती ती त्यांना ते कमीच लेखायची की नवीन आलेली पोरं, आम्ही सिनियर आहोत. तो लॅरी पेजला तो प्रकार आवडला नाही, काय माणूस काय वर्ष पार्ट करतोय. तर ऍक्च्युली पहिल्यांदा त्यांचं भांडण झालं दोघांचं, लॅरी पेजचं आणि सर्जी ब्रेनचं. आणि नंतर भेटायला लागले, मग थोडं वेवलेंथ जुळायला लागली. त्यावेळेला बिल गेट्सने एक मोठी देणगी स्टॅनफोर्डला दिली होती. त्या देणगीतून एक मोठी इमारत स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या प्रोजेक्टसाठी विद्यार्थ्यांसाठी बांधली गेली. आणि त्याच्या उद्घाटनाला हे 2 जण ज्याला शिकत होते त्याच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणा म्हणून बिल गेट्स आला. आणि 307 नंबरचं ती बिल्डिंग होती. त्याच्यामध्ये ज्या बिल्डिंग होते तर ह्या नव्या बिल्डिंगचा नंबर होता 307. तर म्हणून ती बिल्डिंग 360 डिग्रीज म्हणून ती नोंद होती. त्याच्यामध्ये एक रूम लॅरी पेजला मिळाली होती. लॅरी पेजची रूम वेगळी होती आणि सर्जी ब्रेनची रूम वेगळी होती. दोघे हॉस्टेल त्या ह्याच्यामध्ये राहत होते. पण हा सर्जी ब्रेन सारखा इकडे यायचा आणि असे दिवस चालले होते. आणि त्यांच्या डोक्यात त्याला असं आलं की त्यावेळेला इंटरनेट वाढत होतं. एक 96 सालची गोष्ट आहे. इंटरनेट ज्याला वाढत होतं त्यावेळेला सर्च इंजिनची गरज पडत होती आणि ऑलरेडी काही सर्च इंजिन मार्केटमध्ये होती. म्हणजे मी 1995 सालापासून कॉम्प्युटर वापरतोय. जे इकडे कोणी वापरणार असेल त्यांना आठवत असेल की अल्टा विस्टा नावाचं इंजिन होतं, एक्साईट नावाचं इंजिन होतं, याहू तो होतोच. याहू म्हणजे सगळ्यांचा बाप होता. याहू वॉज अ लास्ट वर्ड. याहू म्हणजे हत्ती असला प्रकारचा आहे आणि ही थोडीशी होती. पण ह्यांनी असं ठरवलं की ते थोडंसं ना आपल्या जे नवीन वेब पेजेस येत आहेत त्याच्यासाठी सर्चचं इंजिन चालू होतं. त्यावेळेला परिस्थिती अशी होती की ही जी सगळी इतर सर्च इंजिन होती, एक्साईट, अल्टा विस्टा, इन्फोसिस, वेब क्रॉलर, अमुक तमुक, यांच्यामध्ये अनेक दोष होते. आणि दोष असे होते की तुम्ही जे शोधाल त्याच्या बरोबर इतर खूप काहीतरी यायचं समोर आणि लाखांनी रिझल्ट मिळायचे, पण जे हवं ते फार लवकर मिळायचे. तुम्ही न्यूजपेपर हा शब्द टाकला तर जी मेजर न्यूजपेपर्स ती आली पाहिजे, पण ती न येता गावातली लहान लहान मोठी सगळी यायची. मग कुठेतरी मोठी वृत्तपत्र मागे 80व्या पानावर 85व्या पानावर गेलेली असे काही दोष. आणि ह्या मुलांनी ते काम चालू केलं. आणि लॅरी पेजचं त्याच्यामध्ये मी तुम्हाला जास्त टेक्नॉलॉजीमध्ये येत नाही, पण जे आहे ते फार इंटरेस्टिंग आहे. तेवढं तुम्हाला सांगू की नेमकी का हे लोक पुढे आले आणि का लोकांनी ह्याच्यावरती पैसे लावले. आणि दोन्ही मुलं ज्या वेळेला यांनी काम सुरू केलं त्यावेळेला यांच्या हार्ड डिस्क भरत होत्या. कारण अख्खं जेवढं इंटरनेट आहे तेवढं सगळं रोज डाउनलोड करायचं. यू इमॅजिन की जेवढं इंटरनेट आहे, आता
ते दॅट वॉज इन 1994, 95, 96. त्यावेळेला आजची इतकी पानं नव्हती, पण ते करायचं, सगळं घ्यायचं, ते प्रोसेस करायचं आणि मग त्याच्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन लिहायचं, असला प्रकार चाललेला होता. आणि त्यामुळे त्यांना हार्ड डिस्क कमी पडत होते. म्हणून जेवढे पैसे आहेत सगळे पॉकेटमध्ये अमुक तमुक ते टाकून हार्ड डिस्क आणत होते. त्या तिथं रूम युनिव्हर्सिटीची होती, त्याच्यामध्ये याचा ब्रॉडबँडचा एक प्रॉब्लेम यायचा, बँडविड्थचा, ते अनेक प्रॉब्लेम होते. आणि त्यांचं PhD करायचं होतं ना, PhD करणं भाग होतं, ते एका बाजूला टेन्शन होतं. घरी आई वडिलांनी पाठवलेलं होतं पैसे घालून, आणि सरजीचे वडील अतिशय रागीट होते, भयंकर रागीट होते. आणि त्याने हा असे काहीतरी धंदे करतोय, हे धंदे हे असे काहीतरी धंदे करतोय म्हटल्यानंतर त्याला काही खरं नव्हतं याचं. काय करायचं, पण यांचं तर मन इतकं त्यात लागलेलं होतं की विचारायची सोय. तर या मुलाने असं ठरवलं की आपण बऱ्यापैकी काहीतरी तयार केलं, आणि बॅकअप नावाचं एक टेक्नॉलॉजी तयार केली. बॅकअप म्हणजे एक समजा न्यूजपेपर शब्द असेल तर त्याला जे लांबून ज्या लिंक्स आहेत त्याच्या न्यूजपेपर शब्दापर्यंत येतात त्याच्या उलट्या घ्यायच्या. सो इट वॉज बॅकअप. मी फार तुम्हाला त्या टेक्नॉलॉजीमध्ये नेत नाही. सो बॅकअप. आणि सर्जीने काय केलं, हे बॅकअप बनवलं लॅरी पेजने, लॉरेन्स पेज, लॅरी पेज त्यांनी बनवलं. आणि सर्जीने त्याचं पेज रँक केली. म्हणजे जी ज्याला आपण म्हणतो ना की नेमका संदर्भ त्याच्यातला, म्हणजे आपण ताकातनं लोणी काढावं असे रिझल्ट वरती येईल, अशा तऱ्हेचं त्यांनी पेज रँकची टेक्नॉलॉजी तयार केली. या दोघांची पेज रँक आणि बॅकअप हे झाल्यानंतर त्याला चांगला शेप आला. आणि ज्यांना ज्यांना ते दाखवायचे, आता ते जे होतं गुगल नाव तोपर्यंत मिळालेलं नव्हतं, हे बॅकअप म्हणून सगळं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी सगळी वापरत होती, आसपासची लोक वापरत होते, पीपल वेर व्हेरी हॅपी. आता या मुलांकडे पैसे संपत आले होते, डेटा वाढत होता, याला पैसे नव्हते, हार्ड डिस्कला पैसे हवे होते, आणायचे कुठून, घरून लागणं तर काही शक्य नव्हतं, दुसरा कुठला सोर्स नव्हता. अशा वेळेला त्यांनी सांगितलं की हे आपण ह्याची विकून टाकू, एकदा विकून टाकू आणि PhDला. आणि ते विकायला गेले. त्यावेळेला त्यांचे जे प्राध्यापक असत तिकडे, जे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक अशी परंपरा आहे की प्राध्यापक विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिसळतात, त्यांच्याशी इंटरॅक्शन चांगली करतात. ते असं काही करत असतील, त्यांच्यामध्ये कोणी असा एंटरप्राइजिंग असेल तर त्याला मदत करतात. अशा प्रकारचे प्राध्यापक तिकडे होते. तर एका प्राध्यापकाने त्याला असं सांगितलं, त्याचं नाव चेरिटनची त्याला असं सांगितलं की थांबा मी तुम्हाला कुठेतरी घेऊन जातो, तुम्हाला पैसे मिळतील तिकडनं. म्हणून त्यांनी एम्बाल्शियन नावाचे एक गृहस्थ होते, श्रीमंत मनुष्य, व्हेंचर कॅपिटलिस्ट होता, पण अनेक बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवरती होता, बिझी माणूस, पण प्राध्यापकांच्या ओळखीचा होता. ते दोघांना पोरांना घेऊन तिकडे गेले आणि ओळख करून दिली की असं असं मुलं फार ऍक्टिव्ह आहे. आणि त्यांनी काहीतरी तयार केलेलं आहे, तर तुम्हाला दाखवत आहे. तर त्यावेळेला ते सकाळी अतिशय घाईत होते, त्यांना कुठे मिटिंगला जायचं होतं. ते म्हणजे लोक दाखवा म्हणून त्यांनी दाखवलं की बघा असे असे रिझल्ट आहे. पण त्या माणसाच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी दम आहे, पण त्याला त्यावेळेला त्यांच्याकडे वेळ नव्हता, जास्त हे करत नव्हतं. ते म्हणाले की ठीक आहे नाही, पण याच्यात मला बिझनेस मॉडेल कुठे दिसत नाही. हाऊ विल यू गेट मनी, हाऊ विल यू सेल दिस, हू विल टेक दिस, हू विल पे फॉर दिस, असे सगळे ते प्रश्न, बिझनेस मॉडेल कुठे. मग ते म्हणाले की ठीक आहे, बट यू शुड डू समथिंग, मी तुम्हाला तुमच्यासाठी चेक लिहितो. त्याच्या अगोदर ही जी घटना घडली त्याच्या अगोदर ही जी 5-6 मुलं त्या लॅरी पेजच्या रूममध्ये भेटायची, त्या रूममध्ये त्यांचं चाललं होतं की या प्रोजेक्टला नाव काय द्यायचं, बॅकअप वगैरे काय नाही, बरोबर नाही, नाव काहीतरी वेगळं पाहिजे. पण ते नाव शोधत होते काय. पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या काही गोष्टी वाचल्या असतील की एकाने सांगितलं की ते जुना इंग्रजी कादंबरी आहे, कादंबरीमध्ये गोगोलप्लेक्स नावाचा शब्द आहे. तर तो गुगलचं स्पेलिंग होतं GOOGOL, गुगोल. गुगोल म्हणजे
एकावरती 100 शून्य, एक आकडा आणि त्याच्यावरती 100 शून्य म्हणजे भूगोल. तर भूगोल फ्लेक्स, तो लॅरी म्हणाला फ्लेक्स काढून टाकू आपण, भूगोल घेऊया, google.com. आणि त्याचा मित्र होता अँडरसन नावाचा, त्याला म्हणाला एक डोमेन बुक कर. तर तो हा तिकडे गेला. जर तो google.com करायला गेला असेल तर तो त्यावेळेला पण बुक होता. 1995 ला पण google.com वर बुक अँड द डोमेन वॉज नॉट अवेलेबल. पण हा अँडरसन धांदटपणाने यांनी स्पेलिंग गुगल GOL न करता GLE केलं, म्हणजे GOOGLE, google.com. google.com वाला कॉंग्रॅच्युलेशन, दिस इज अवेलेबल, बुक इट. इथे बुक करून टाकलं. आणि बुक केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, रे बापरे आपल्याला गुगल पाहिजे होतं आणि मिळालं गुगल. म्हणजे म्हटलं जाऊ द्या, हे मिळालेलं आहे. पण ते दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला ते एल्बरस्टाईनकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्हाला मी चेक देतो, नाव सांगा. तर त्यांनी लॅडीने सांगितलं गुगल. गुगल म्हटलं तर त्यांनी गुगल INC असा चेक लिहिला. पण त्यांना ते INCची सवय ना, यांच्या काल नाव मिळालेलं, रजिस्ट्रेशन काही झालेलं नाही, काही नाही. रजिस्ट्रेशन कसं होणार, त्याला काही पत्ता नाही. पत्ता पाहिजे ना तुम्हाला रजिस्ट्रेशन तुमच्या कंपनीला. तर ते गुगल INC आणि $1 लाखाचा चेक, $1 लाख चेक लिहिला. आता बघा, एखादा जर कोणी आपल्याकडला श्रीमंत असता, त्याच्याकडे अशी कोणी 2 पोरं गेली असती, तर त्याला शिकायला काय धंदे करता येईल, पहिल्याला जर दम भरला असता, $1 लाख सोडून द्या, एक नाव पैसाही दिला नसता. पण त्याने $1 लाख $1 लाख चेक दिला आणि चेक घेतला आणि परत आले. म्हणजे करायचं काय याचं, पैसे पाहिजे आपल्याला, उद्या हार्ड डिस्क काढायचे. आणि तो चेक जवळजवळ 3 ते 4 महिने त्यांच्याकडे नुसता असा पडून राहिला. तो लॅरीपेजच्या ड्रॉवरमध्ये होता. काय करायचा मोठा प्रश्न होता. त्याच्यानंतर मग ते म्हणले की आपण आता काहीतरी रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. म्हणजे रजिस्ट्रेशन काय, स्टॅनफोर्डचा पत्ता देणार काय तुम्ही, रस्टिकेट करून टाकेल युनिव्हर्सिटी. मला म्हणणार अरे जागा पाहिजे. पण जागा काय करायचं म्हणजे आता बाहेर पडू, आता PhD. मग त्यांनी तिथे रजा मिळते, 1 वर्षाची रजा घेतली दोघांनी. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिननी PhDच्या प्रकल्पापासून रजा घेतली 1 वर्षाची आणि वर्षाची रजा घेऊन बाहेर पडली. म्हणजे आता कुठेतरी हे बघू, जागा बघू. त्यांना जागा मिळाली आणि त्यांना जागा मिळाली एक गॅरेज. ज्या गॅरेजमध्ये जे बेझोसने सुरू केलं होतं, यांनाही गॅरेज मिळालं, तर यांनी पण गॅरेजमध्ये सुरू केलं. अशाच प्रकारे स्टीव्ह जॉब्सला पण गॅरेज मिळालेलं, त्याने पण गॅरेजमध्ये सुरू केलं. की HP कंपनी आहे, HPचे आपले लेझर प्रिंटर वगैरे असतात, HP पण गॅरेजमध्ये सुरू झाले. त्यामुळे तिथे गॅरेजमध्ये सुरू होण्याची परंपरा होती. त्यामुळे तो जेफ बेझोस खवचटपणाने असं म्हणतो की मला माहिती होतं मला जागा घेता आली असती, पण मला गॅरेजच पाहिजे. तर तो अशा प्रकारे त्यांनी गॅरेजमध्ये काम सुरू केलं. ते गॅरेज होतं सुसान वोजिस्की नावाच्या बाईचं. ही सुसान वोजिस्की नावाची जी बाई होती, ती बाई होती वाङ्मय वगैरे अशा याच्यामध्ये म्हणजे शिकले, पोस्ट ग्रॅज्युएट होती. पण तिला तंत्रज्ञानाबद्दल भयंकर वेळ, अतिशय आवड. आणि म्हणून ते वाङ्मय बाजूला सारून एका IT कंपनीत नोकरी करत होती. आणि इकडे तिने नवीन घर घेतलं होतं. $1,500 भाडं सांगितलं तिने त्या गॅरेजचं. आणि बऱ्याच अटी घातल्या की मेन डोरच्या आत यायचं नाही तुम्ही, संध्याकाळ झाली की घरी जायचं वगैरे. अमुक कमक त्या ऑफिससाठी जागा घेतली. आणि तिने असा विचार केला की सकाळी ऑफिसला जाते, संध्याकाळी येते. तिची 2 मुलं होती. मग ठीक आहे, चालू झालं तिकडे काम. मग ते स्टॅनफोर्डवरनं असे जे ड्रॉप आउट होते PhD, तिथे असे 1-2 विद्यार्थी येऊन जॉईन झाले आणि काम तिथे सुरू झालं, वाढायला लागलं थोडंसं. त्यावेळेला हा राम श्रीराम आहे ना, हा कवितर्क राम श्रीराम, ही 1998 सालची गोष्ट आहे, अर्ली. हे राम श्रीरामला कळलं की ही 2 मुलं, त्याला नाव नव्हतं, गुगल नव्हतं, काही नव्हतं, काही माहिती नाही. तो हे राम श्रीराम तिकडे गेला आणि त्यांनी मला दाखवा म्हणत आहे. त्यांनी दाखवलं की राम श्रीराम तो स्वतः तंत्रज्ञान जाणणारा होता. त्याला लक्षात आलं की याचं भविष्य चांगलं आहे. त्यांनी $2.5 लाखाचा चेक लिहिला. पहिला बेस्ट ऑफ बेल्सॉइशामचा चेक होता आणि दुसरा $2.5 लाखाचा चेक हा ते
श्रीरामचा होता, के राम श्रीरामचा, कवितर्क राम श्रीराम. आणि 1998 साली ज्याला ते INC वरती के राम श्रीराम डायरेक्टर झाले गुगलचे. इथं काहीच नव्हतं, गुगलकडे काही नाही. पण 1998 सालापासून राम श्रीराम त्यांच्याकडे जे डायरेक्टर आहे ते आजही आहे. ऑल दीज इयर्स ज्याच्यामध्ये गुगलची ही सगळी डेव्हलपमेंट झाली आणि आज तुमच्यावरती पगडा आहे असं मी सांगतोय, मोनोपोली आहे असं सांगतोय, या सगळ्या काळामध्ये राम श्रीराम त्यांचे डायरेक्टर. आज मितीला गुगलचे म्हणजे शेवटी गुगलचं आणि स्टीव्ह जॉबचं भांडण झालं. स्टीव्ह जॉबला ज्यावेळेला कॅन्सर झाला होता, तो पडून होता आणि इकडे ह्या लोकांना हे नेक्सस फोन बिनचं गुगलचा प्रोजेक्ट चाललेला होता. गुगल तर त्याच्यावरती अवलंबून नव्हतं, पण गुगलची अशी पद्धत आहे की 17 धंदे करायचे. त्या 17 धंद्यामधला हा एक नेक्ससचा धंदा होता. आणि त्यावेळेला स्टीव्ह जॉबचा असा समज झाला की हे जे टच स्क्रीन वगैरे हा जो प्रकार आहे तो आयफोननी पहिल्यांदा आणला, तो ह्या लोकांनी माझ्याकडनं चोरला. ह्या लोकांनी काय केलं होतं गुगलने की स्टीव्ह जॉबची वागण्याची पद्धत थोडीशी तडकफडक होती, थोडा उद्धटपणा होता, बऱ्याच जणांना दुखवायचं. तर त्यामुळे बरेच लोक तिकडून सोडून, काही जण चिडून रागावून सूड घेण्याच्या मनस्थितीत सुद्धा येऊन गुगलला मिळालेले. आणि स्टीव्ह जॉबचं म्हणणं असं होतं, ज्याला स्टीव्ह जॉब पडून होता, तर त्याचं म्हणणं होतं की माझा शेवटचा डॉलर असेपर्यंत आणि माझा शेवटचा श्वास असेपर्यंत मी गुगलला सोडणार नाही. दोघं जण जाऊन भेटले की तसं नाहीये, तुम्ही सांगा आम्ही काय करू ते आम्ही करू. कारण स्टीव्ह जॉब्स हेच काहीतरी वेगळं होतं. म्हणजे ज्या वेळेला गुगलमध्ये एक CEO घ्यायचा असं ज्या वेळेला स्टेज आली, त्यावेळेला दोघांचंही म्हणणं होतं की आपल्याला स्टीव्ह जॉब्स पाहिजे. तो जे मागेल त्या टर्म्स आपण घेऊ. स्टीव्ह जॉब्स आपल्याला CEO पाहिजे. स्टीव्ह जॉब्स त्याला ऍपल आणि इथे इतका होतं की तो त्यांच्यापर्यंत मिळणं शक्यच नव्हतं. आणि त्यानंतर हा प्रकार झाला. स्टीव्ह जॉब्स त्याच्यानंतर गेला, पण सर्जी ब्रिन आणि स्टीव्ह जॉब्स शेजारी राहायचे. इतके शेजारी राहायचे की सकाळी दोघे जण एकाच वेळेला फिरायला बाहेर पडायचे आणि गप्पा मारत फिरून परत यायचे. इतके चांगले संबंध सर्जी ब्रिनचे आहेत. पण आणि यांचे एक एक प्रकल्प वाढत गेले. गुगल, ऍपल आणि मायक्रोसॉफ्ट हा त्रिकोण असा आहे की यांच्यातली स्पर्धा काही प्रमाणात असूया, काही प्रमाणामध्ये काय म्हणूया आपण त्याला, हुशारीची स्पर्धा वेगळ्या प्रकारची हुशारीची स्पर्धा अफाट आहे. आणि गुगलचं एक तत्व आहे, गुगलचं जे तत्व आहे त्याच्यात गुगलचं तत्व असं आहे की डू नो इव्हिल, काहीही वाईट काम करू नका. आणि गुगलचं तत्व असं सांगतं, छापील तत्व आहे, त्यांच्या वेबसाईटवर आजही आहे, पूर्वीपासून होतं आणि अगदी सुरुवातीपासून, की कुठलंही वाईट काम करायचं नाही, कुठलाही फ्रॉड करायचा नाही, डू नो इव्हिल. आणि त्यांचं आजही दोघं जण सांगतात की काही वाईट न करता तुम्हाला यश मिळू शकतं. अशा प्रकारे गुगल, आज गुगल तुम्ही जर बघा, मी ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्या सांगत नाही. गुगलचा X नावाचा एक प्रोजेक्ट आहे, म्हणजे एक विभाग, फक्त X. तर पूर्वी त्याला गुगल X होता, 2015 पासून त्याला नुसतं गुगल काढून टाकलं आणि X केलं. तुम्हाला कदाचित माहिती असेल की गुगल कंपनी आता अल्फाबेट कंपनीची सबसिडियरी झालेली आहे. अल्फाबेट नावाची कंपनी त्यांनी फ्लोट केली, जी आता लिस्टेड आहे. त्या अल्फाबेट कंपनीची उपकंपनी गुगल आहे आणि त्या अल्फाबेट कंपनीच्या मालकीचे सगळे गुगलचे प्रोजेक्ट आणि उपकंपन्या आहेत. आज ती अल्फाबेट कंपनीची वेबसाईट abc.xyz असेल, डोमेन नेम बघा, abc.xyz अल्फाबेट. आणि
त्या अल्फाबेट कंपनीचा जो एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहे, की जो पहिला CEO म्हणून आला, त्याचं नाव एरिक श्मिट. आपल्याकडे वेळ कमी आहे, जास्त तुम्हाला डिटेल म्हणून सांगत नाही, पटापट सांगतो. हा एरिक श्मिट हा ओबामाला परराष्ट्र मंत्री म्हणून हवा होता. म्हणजे काय त्याची, ओबामा ज्यावेळेला पहिल्यांदा हे झाला आणि नंतर हिलरी सेक्रेटरी ऑफ स्टेट झाली, तर ओबामाने सांगितलं की सेक्रेटरी ऑफ स्टेट शुड बी एरिक श्मिट. पण तो त्याला गुगलचा CEO होता आणि ही दोन मुलं आहेत, लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन. ठीक आहे, म्हणजे ही मुलं बुद्धिमान असतील, ही मुलं धडपडी असतील, पण आज त्यांना जे मिळालेलं आहे ते दोघं जण कधीच निर्माण करू शकले नाही. मी जेफ बेझोसकडे येतो जाताना, पण हे दोघं जण नसते करू शकले. गुगलच्या या सगळ्या वाढीमध्ये एरिक श्मिटचा प्रचंड मोठा हात. एरिक श्मिट पूर्वी इतर कंपन्यांना, तो स्वतः डॉक्टरेट आहे, तो स्वतः कॉम्प्युटर इंजिनियर आहे, तो एक्स्ट्राऑर्डिनरी पर्सन. पण तो त्याला CEO म्हणून मिळाला. जर एरिक श्मिट CEO म्हणून गुगलला मिळाला नसता तर कदाचित गुगल इतकं पुढे गेलं नसतं, गेलं असतं, पण इतकं नाही. आणि याच्यामध्ये नशिबाचा भाग होता का, कर्तृत्वाचा भाग किती, नशिबाचा होता का, त्याचं उत्तर देणं मोठं मुश्किल आहे. तुम्ही हे उत्तर दिलं तर हे फिरता येतील, तुम्ही हे उत्तर दिलं तर हे फिरता येतील, पण कुठेतरी त्याचा एक एलिमेंट त्याच्यामध्ये निश्चितपणे आहे. म्हणजे मी तुम्हाला किमान असे 15 ते 20 इन्स्टन्सेस देईन की ज्याच्यावरून मी सांगेन की सी द लक फॅक्टर हॅज प्लेड इट्स रोल. हे कर्तृत्वाचा भाग आहे. हा भाग बेझोसच्याही बाबतीत खरा आहे, हा भाग गुगलच्याही बाबतीत खरा आहे, आणि त्यामुळे ते इट वर्क. पण कर्तृत्व असतंच. आज एक्स बद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मी थांबतो. एक्स इज अ सिक्रेट प्रोजेक्ट ऑफ गुगल. एक्स बद्दलची कसलीही माहिती गुगल जगाला देत नाही. एक्स मध्ये जे प्रकल्प चालतात ते प्रकल्प आपल्या डोक्याच्या पलीकडचे असतात. त्यातले काही प्रकल्प कदाचित खूप डेंजरस सुद्धा असू शकते. डोक्याच्या पलीकडचे एक उदाहरण तुम्हाला सांगतो. व्हर्टिकल फार्मिंग असं एक त्यांची आयडिया आहे जी आपल्या डोक्यात येऊ शकत नाही. व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे काय, एक मैलभर अशी भिंत उभी करायची, ज्याच्यावरती मातीचा थर यायची भिंत उभी करायची आणि त्याच्यावरती बी पेरायची आणि पीक काढायचं. कॅन यू बिलीव्ह, तुम्हाला लँडची गरज नाही, पाणी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घालता येईल आणि एक भिंत उभी केली, या बाजूने पण पीक निघतंय, त्या बाजूने पण पीक निघतंय. पहिली गोष्ट अशी आहे की असा विचारच डोक्यामध्ये येणार. डिस्रप्टिव्ह थिंकिंग हा एक्सचा भाग होता. अगदी रिसेंटली जे जो एक्सचा जो प्रमुख आहे गुगलचा, त्यांनी असं सांगितलं की गेल्या वर्षी आम्ही 100 प्रोजेक्ट किल केले. किल्ड 100 प्रोजेक्ट. कल्पना वापरत येतात, काम सुरू करतात आणि अशा प्रकारे जे काम करणारे जे लोक आहेत कुठे तिथे असतील त्यांना पैसे देऊन बोलून घेतात, विकत घेतात, फायदा हो न हो. हे गुगलचं मोठं हे. गुगलचं 2 प्रोजेक्ट प्रचंड आहे. एक प्रचंड प्रोजेक्ट असा की माणसाला मरूच द्यायचं नाही, माणसाला मरूच द्यायचं नाही. म्हणजे पहिला ह्याचा अभ्यास करायचा की माणूस का मरतो, ज्या ज्या कारणाने मरतो ती सगळी कारणं बाजूला सारून टाकायची. तो म्हातारा होत जाईल वगैरे हा पुढला भाग, तो कसा करायला जायचं डिफरंट आस्पेक्ट, पण मरू द्यायचं नाही. त्याच्यासाठी त्यांची कॅलिको नावाची कंपनी त्यांनी फ्लोट केली आणि अशा ह्या बायो फार्मा सारख्या क्षेत्रामध्ये की ज्याचा सर्चशी काय संबंध आहे, त्याचा प्रोग्रामिंगशी काय संबंध आहे,
त्याच्यामध्ये गुगल शिरलेलं आहे. गुगल इज डुईंग समथिंग इन दॅट. असे तुम्हाला मी एक स्टेप पण असे खूप एक त्यातला जो कार आहे सगळ्यांनी बघितली असेल कारण ती बऱ्यापैकी फेमस झाली, गुगल कार विदाउट ड्रायव्हर. ती स्वतः चालवते, स्वतः पार्क करते, स्वतः वगैरे ती पाहिली आपण. तो पण एक कथा आहे. तर गुगलचे असे अनेक गोष्टी आहेत. दोघेही जण आता 42 वर्षाचे आहेत. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन दोघेही 42 वर्षाचे. गेल्या वर्षी सर्जी ब्रिनचा घटस्फोट झाला. ही माणसं आहेत. आणि ही सर्जी ब्रिनची जी बायको होती ती या सुसान वोजिस्कीची सख्खी होती. ज्या गॅरेजमध्ये सुसान वोजिस्कीच्या गॅरेजमध्ये राहत होती ती सख्खी बहिणी तिने सर्जी ब्रिनशी लग्न केलं. ही सुसान वोजिस्की आज यूट्यूबची CEO आहे. जरी बहिणीशी घटस्फोट झाला असला तरी ती राहिली कंपनीमध्ये आहे. आणि यूट्यूब हे त्यांनी केलं. गुगल कशावर चालतं एक साधा मला नेहमी प्रश्न विचारला जातो बरोबर आहे आणि तो मलाही पूर्वी पडायचा. ते सगळं तुम्ही फुकट देत आहे. यू डोंट चार्ज फॉर एनिथिंग. नाही मायक्रोसॉफ्ट विंडोजचं चार्ज करतो ना तुम्हाला लायसन्स. हे काहीच पैसे तुमच्याकडे घेत नाही. कोणी दिले गुगलला ₹1 तरी दिलाय कोणी नाही. गुगल सगळं तुम्हाला फ्री देतो. मग गुगलला फायदा कुठून? गुगल कुठनं पैसे मिळवतो? तर गुगल जाहिरातीतनं पैसे मिळवतो. आता गुगल जाहिरातीतनं पैसे कसे मिळवतोय हे त्यांचं ॲडसेन्स कसं काम करतो, त्यांचं ॲनालिटिक्स कसं काम करतो हे अतिशय पाहण्याचा स्वतंत्र विषय, अतिशय इंटरेस्टिंग असा विषय आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडल्या. एक पण झाली होतं की आयडिया अशी होती की कॉन्टॅक्टप्रमाणे जाहिराती द्यायच्या. एखादी बातमी असेल की दसऱ्यानिमित्त गोडधोड पेढे वाटण्यात आले तर लगेच बाजूला घसीदारण हलवायची जाहिरात. अशा टाईपचं ते आयडिया कॉन्टॅक्टप्रमाणे. तर एक घटना अशी घडली की अमेरिकेत एखादा खून झाला. तो खून इतका क्रूर रीतीने झाला की त्यांनी भाग कापले त्या विक्टीमचे आणि ते सगळे शरीराचे भाग एका प्लास्टिकच्या पिशवीत भरले. ती बातमी होती की अशा पद्धतीने ती पिशवी मिळाली. बाजूला कॉन्टेक्समध्ये प्लास्टिकच्या पिशवीची जाहिरात केला. त्यामुळे मोठा पंचायत झाली की हे काहीतरी नीट बघायला लागेल. कारण तो कॉम्प्युटर बिचारा काय करणार त्याची काय चूक. त्याला कॉन्टेक्स्ट संपला. तर ते अशा पद्धतीने गुगलने सुद्धा बरेच चढ उतार पाहा. परंतु इतके चढ उतार त्यांना पाहावे नाही लागले की आपण म्हणतो ना अरे काय सर्व परीक्षा बघतोयस काय होणार आहे असं तरी त्यांना करावं लागलं नाही. संपूर्ण त्यांचा जो हा प्रवास आहे 1996 पासून ते आता 16 पर्यंत 20 वर्ष झाली ती हे चांगलं हे झालेलं आहे. गुगलच्या ह्याच्यामध्ये के राम श्रीराम जसा आहे तसं या दोघांना शिकवायला एक राजीव मोटवानी नावाचा प्राध्यापक, अतिशय हुशार प्राध्यापक इकडनं IIT मधनं गेलेला, तो त्यांना शिकवायला होता. आणि सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज हे त्याचे फॅन राजीव मोटवानी. आणि हा जर राजीव मोटवानी आज असता तर काहीतरी वेगळं दिसलं असतं. परंतु तो त्याला शिकवत असताना एक दिवशी त्याच्या घराच्या मागे असलेल्या स्विमिंग पूलमध्ये बुडून मेला. आणखी एक भारतीय माणूस ज्याने या दोघांना मदत करण्याचा प्रयत्न केला तोही मोठा माणूस आहे. त्याचं नाव विनोद खोसला. या विनोद खोसलालाही कळलेलं होतं हा पण माणूस दादा माणूस. तर विनोद खोसलाला कळलं होतं की 2 मुलं पाहिजे सॉलिड करत आहेत आणि यांच्याकडे पैसे नाही. म्हणून त्यांनी एक्साईट हे जे सर्च इंजिन होतं त्याला चांगलं जोरात चाललेलं होतं. त्याला त्यांनी सांगितलं विकत घ्या तुम्हाला कामाला येईल. विनोद खोसलासारखा माणूस सांगत होता की ज्याला तिथे मान होता व्हॅलीमध्ये नाही ऐकलं. आणि नंतर स्थिती अशी आली एक टप्पा असा आला की एक्साईटवाले गुगलकडे गेले म्हणाले आम्हाला टेकवलं. ज्या वेळेला गुगल शोधत होतं की आमचं हे घ्या पैसे नाही पैसे हवे ते याहूकडे गेले आणि याहूला सांगितलं की बघा हे घ्या तुम्ही.
यावर सांगितलं की नाही वी कांट थिंक अबाउट. आज अशी परिस्थिती अशी आहे की याहू मे बी टेकन ओव्हर बाय गुगल. आणि एक शेवटचं सांगतो आणि थांबतो. या गुगलमध्ये जी माणसं घेतली जात होती आज 60,000 माणसं काम करतात. 60,000 एम्प्लॉईज आहेत. पण एम्प्लॉई नंबर 20 एक मुलगी होती आणि ती मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर होती. तिने MBA केलेलं होतं, मॅनेजमेंट डिग्री होती तिच्याकडे. ती जेव्हा आली त्याला सर्जीब्रेननी तिची इंटरव्ह्यू घेतला. सर्जीब्रेन आला आणि टेबलावरती बसला. डायरेक्ट टेबल, ती समोर बसली होती, तिच्यावर येऊन टेबलवर बसला आणि टेबलवर बसून त्यांनी तिथे विचित्र ते कामाशी संबंधित काही प्रश्न विचारत नाही, ते सगळं वेगळंच आहे. तो आणि विषय सगळा वेगळा आहे. पण ती सिलेक्ट झाली एम्प्लॉई नंबर 20. तिचं नाव आहे मेलिसा मायर. ही मेलिसा मायर 10 वर्ष गुगलमध्ये राहिली आणि तिने गुगलचं टेक्निकल डायरेक्टर म्हणून काम केलं. ही मायर आज याहूची प्रेसिडेंट आणि CEO आहे. आणि ही जी मायर आहे ती याहू पाहते. सगळं सांगायची गोष्ट अशी आहे की तुम्ही मायक्रोसॉफ्ट, ॲपल, गुगल आणि तर तुम्हाला असं दिसेल की 70-80 माणसं अशी आहेत की जे सगळं घडवत होते. हे तुम्ही लिस्ट काढा आणि 70च्या वरती जाणं अवघड आहे की ज्यांनी हे सगळं घडवलं. आणि त्याच्या अर्थातच परिणाम, सुपरिणाम आणि दुष्परिणाम आपल्या देशापर्यंत पण आले. गुगल असं घडलं, ॲमेझॉन तसं घडलं आणि ॲमेझॉन आपल्या देशामध्ये आणखीन पाय पसरवणार आहे. आपले मॉल बंद पडतील. त्याचं कारण सरळ असं आहे, सायकोलॉजी माणसाची आहे की मला एक हातरुमाल विकत घ्यायचा आहे. मॉलमध्ये जर मी गेलो तर जायला यायला खर्च येतो, वेळ लागतो. मॉलमध्ये रुमाल मला 50 रुपयाला मिळतो. ॲमेझॉन मला तो 38 रुपयाला देतो. सेम तोच ब्रँड तेच. मध्यंतरी मी जॉकीचे गंदी फ्रॉक तिकडनं मागवले, बनियन्स, घरपोच मला आली आणि मॉलमध्ये त्या दुकानात जाऊन घेतली असते 120 रुपये वाचले. असं जर आहे तर आपण घेणारच नव्हतो. भारतीय कॉस्टला भयंकर महत्व देतात. ते काळजी घेतात पण कॉस्ट त्यांना इट्स व्हेरी डिअर. आणि त्यामुळे ॲमेझॉन पुढे वाढत राहील. ॲमेझॉनचे आणि मोदींचे काय संबंध पुढे येत राहतील मला माहिती नाही, पण यू जस्ट कीप ऑन वॉचिंग द न्यूज. असे हे दोन्ही आहेत. आज दोन्ही कंपन्यांनी हैदराबादला 500-500 एकर जागा घेऊन ठेवलेली आहे. प्रचंड जागा घेतलेली आहे. भारताकडे सगळ्यांचं म्हणणं असं आहे, जे बेझॉसचं पण म्हणणं असं आहे की भारत येत्या 5 वर्षामध्ये प्रचंड काहीतरी असेल. जे बेझॉसचे सगळ्यांचंच म्हणणं आहे. लेटस काय होतं ते. हा विषय खूप मोठा आहे. यात तुम्हाला सगळं फटाफट करत सांगितलं, वेळ थोडासा जास्त घेतला पण अतिशय इंटरेस्टिंग आहे. मला या ठिकाणी बोलवलं त्यासाठी मी मराठवाडा म्हणूनचे खूप आभार मानतो. तुम्ही सगळेजण आलात, इतका वेळ बसलात, तुम्ही वेगळाच विषय तो ऐकलात, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांच्या व्याख्यानामुळे ॲमेझॉन आणि गुगल या बाबतीत बराचसा उलगडा झाला. आणि आता मी वात्सल्य ट्रस्टचे श्रीराम वैद्य यांना विनंती करतो का त्यांनी व्यासपीठावर यावं. आता मी माधवजींना विनंती करतो का तिने पदाधिकारी श्रीराम वैद्यांचा सन्मान करावा.
वात्सल्य ट्रस्टची वेबसाईट 12 वर्षांपूर्वी आम्ही केली होती आणि सुयोग सोसायटीमध्ये त्याचं लॉन्चिंग झालं होतं. धन्यवाद. आता वात्सल्य ट्रस्ट या सेवाभावी संस्थेबद्दल श्रीराम वैद्य आपल्याला निवेदन करतात. प्रथम शिरवळकर सरांचं अभिनंदन. अप्रतिम लेक्चर. हे विषय अवघड आहेत समजायला, पण अप्रतिम लेक्चर आणि दुसरं म्हणजे आता मी वाचल्याशी बोलणार आहे, पण त्यांनी जो ज्या युनिव्हर्सिटीचा संबंध सांगितला स्टॅनफोर्ड, हे सगळे 70 लोकांचे जवळजवळ 50 लोक हे स्टॅनफोर्डमधून बाहेर पडलेले आहेत का तिथे संबंधात आहेत. आणि माझं नशीब असं की मी काही कारणांनी स्टॅनफोर्डशी संबंध असतो. आता पुन्हा वाचल्याशी येताना फार महत्त्वाचं की आपण इथे ते सगळे वयस्कर लोक आहोत. आपण इतकं आयुष्य बघितलेलं आहे. कधी ना कधीतरी आपण निर्णय प्रसंगात होऊ नये, पण लहान मुलं किंवा वयस्कर माणसं काही काळ अनाथ होतात, की जी परिस्थिती अतिशय हृदयद्रावक असते. की अनाथपणाची जी भावना आहे त्यावेळेला तुम्हाला लागणारी मदत आणि प्रेम हे देणारं कोणीतरी लागतं. आणि हे अनाथ लोकांना देणारं प्रेम आणि मदत ही जी संस्था देते त्याचं नाव आहे वात्सल्य. ही संस्था कांजूरमार्गमध्ये साधारणपणे 35 वर्षापूर्वी 3 लोकांनी सुरू केली. एक दामले, डॉक्टर आठवले आणि रायकर मॅडम. आणि आज या 35 वर्षात या संस्थेकडे अनेक अनाथ मुलं म्हणजे 1 दिवसापासून ते काही महिन्यापर्यंतची मुलं येतात. पोलिसांच्या दरम्यान लोक ठेवून जातात. अशा मुलांच्यापैकी जवळजवळ 1300 मुलं या संस्थेने दत्तक म्हणून दिलेली आहेत. की हे अतिशय अवघड काम या संस्थेने केवळ तुमच्यासारख्या आपल्यासारख्या लोकांच्या दानत्व वृत्तीवर अवलंबून राहून काम केलेलं आहे. कुठल्याही सरकारी संस्थेकडनं हे लोक घेत नाहीत. अतिशय कमिटेड लोक, जी माणसं अतिशय ऑनेस्ट आहेत, प्रामाणिक आहेत, कमिटेड आहेत, असं 35 वर्ष हे काम चालू आहे. मला सांगायला आनंद वाटतो की या संस्थेमध्ये श्रीकांत जोशी, मी खरं आहे ते समोर असताना बोलणं हे चुकीचं आहे, त्यांनी त्यांची अनेक वर्ष घातलेली आहेत त्या संस्थेकरता. तर या संस्थेकरता कांजूरमध्ये मराठमोळा दिवाळीकरता पाठ म्हणून येणार आहे. त्यांचं अभिनंदन. तुम्ही तिथलं काम बघा, तिथले काम करणारे कार्यकर्ते बघा. या अनाथ मुलांना घर लागतं, घरातलं प्रेम लागतं की जे मिळवायचं की मुलं प्रेम मदत प्रयत्न करत असतात. याच्याशिवाय काही मुलं, अनेक मुलं ही दत्तक जात नाही, कारण ती मेंटली किंवा फिजिकली चॅलेंजेस असतात. मग अशा मुलांना ही संस्था काही करू शकत नाही, त्यांचा सांभाळ करायला लागतो तुम्हाला शेवटपर्यंत. म्हणून एक वेगळा विभाग काढला की ज्या जवळजवळ 25 ते 30 मुलं अशी की ज्यांना ते आता वयाने मोठी झाली किंवा काही कारणाने दत्तक केलेली नाही आहे, त्यांची आता सांभाळ केला जातो. त्याच्याकरता संकल्प आणि 2 आणखी प्रकल्प असे सुरू केले की ज्याच्यात मुलांना फिजिकली हँडिकॅप किंवा मेंटली हँडिकॅप मुलांना ट्रीटमेंट दिली जाते. केवळ संस्थेमधल्याच नाही तर आजूबाजूच्या पण जी गरीब मुलं आहेत त्यांना दिली जाते. मगाशी मी म्हणालो की जसं अनाथपणा हा म्हातारपणी पण येतो की ज्याला आपण मग वृद्धाश्रम म्हणतो. तर या संस्थेचा जसा कांजूरमार्ग जो प्रकल्प आहे त्याच्यात मेनली लहान मुलांचं संगोपन, त्यांना दत्तक देणं आणि त्यांना ट्रीटमेंट देणं हाही काम चालतं. तसंच वृद्धाश्रम हा एक मोठा प्रकल्प सांगपाड्यामध्ये पण आहे त्या संस्थेचा, की जिथे जवळजवळ 25 ते 40 वयस्कर मंडळी की ज्यांना परवडत नाही अशी लोक तिथे जवळजवळ मोफत राहतात. कांजूरमार्गमध्ये आणखी महत्त्वाचा प्रकल्प चालतो की बायका किंवा मुली की ज्या आपल्या पायावर उभी राहू इच्छितात, ज्या मुली अडॉप्ट होत नाहीत अशा मुलं, या मुलांना निरनिराळ्या प्रकारचे ट्रेनिंग कोर्सेस दिले जातात. सगळं मोफत आहे. म्हणजे नर्सेस ट्रेनिंग प्रोग्रॅम, कॉम्प्युटर ट्रेनिंग प्रोग्रॅम. आता आम्ही नुकता बायकांना ड्रायव्हिंग घेण्याचा प्रोग्राम सुरू केला की अनेक ठिकाणी आता प्रायव्हेट कार्समध्ये बायका ड्रायव्हर लागतात, ओला किंवा उबेर. तर त्यांच्याकरता पण पहिलाच बॅच सुरू केली.
हे जी मुलांना ट्रीटमेंट दिली जाते हँडिकॅप मुलांना, त्या ट्रीटमेंटमध्ये जसं कांजूरमार्गला एक सेंटर आहे, तसं जरा एक सेंटर सांडपाड्यावर पण सुरू होत आहे आणि एक सेंटर वेस्टर्न सबबला एका दुसऱ्या संस्थेत अंधेरीला पण सुरू होत आहे. याच संस्थेचं आणखी एक सेंटर अलिबागला आहे, अनाथ मुलांचं. तिथेही जवळजवळ 20-22 मुलं ठेवली आहे की जी ॲडॉप्ट केली जातात. या सगळ्या ह्याच्यात जी काम करणारी स्वयंसेवक आहेत किंवा ट्रस्टीज आहेत, ह्यांचं काम बघितल्यावर आपल्याला वाटतं आपण काहीच करत नाही, इतकं डेडिकेशनने काम केलेलं आहे. तर त्या कामाकरता तुम्ही एवढं सगळं हाताने निरनिराळ्या प्रकारे, म्हणजे पैसाच पाहिजे असं सगळं भाग काही नाही, पण तुमचं काही जे स्किल असेल, तुम्हाला काही एक आठवड्यातला 4 तास देता आले, 2 तास देता आले, पण ते रेग्युलर करता देता आले तर संस्थेला खूप खूप मदत होईल. आम्हाला सगळ्यांच्याकडनं तुमच्याकरता तुम्हाला विनंती आहे की तुम्ही संस्थेला जरूर भेट द्या, बघा काय काम चालतं ते, तुमचं समाधान होऊ दे आणि संस्थेशी कायम जोडून राहा. आम्हाला संस्थेशी माणसं जोडायची आणि जोडलेली माणसं ही त्यांची खरी संपत्ती आहे. परत पुन्हा मराठी संस्थेने संधी दिली बोलायची, संघटन आभार, पुन्हा तुमचे अभिनंदन. आणि या संस्थेविषयीचे जे ब्रोशर्स आहेत ते तिथे टेबलावर ठेवू आम्ही, की प्रत्येकाने आपापली जाताना घ्यावी आणि त्याप्रमाणे काम. नमस्कार. धन्यवाद वैद्यजी. आता मी वैशालीजींना विनंती करतो का त्यांनी आभार प्रदर्शनासाठी यावं. तत्पूर्वी महाराष्ट्र सेवा संघातर्फे एक निवेदन आहे. 18 ऑक्टोबरला श्री रवींद्र लाड यांचं कातळ शिल्प याविषयी व्याख्यान आहे. तरी कोणाला यायचं तरी आपण त्याची तिकडे उपस्थिती द्यावी. गुगल आणि ॲमेझॉन या विषयावर अतिशय मनोरंजक माहिती आपल्याला सरांनी दिली. आजच्या आपल्या व्याख्यानात गुगल या भाषेचं भारतीयांवर केलेले अधिराज्य किंबहुना विश्वास याचं त्यांनी विश्लेषण केलं. या सॉफ्टवेअरचा आपल्याला दैनंदिन जीवनात कसा वापर होतो याविषयी सरांनी आपल्याला सोप्या शब्दात माहिती दिली. तसेच ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या जीवनशैलीचे आणि ॲमेझॉनच्या उत्क्रांतीची रोचक कथा आपल्याला शैलीदार वाक्चातुर्याने आपल्या समोर सरांनी सादर केली. माधव शिरवळकर सरांचे गुगल आणि ॲमेझॉन या विषयावरचे व्याख्यान हे संपूच नये असं वाटत होतं. खरं तर अतिशय मनोरंजक अशी माहिती त्यांनी दिली, पण वेळेचं बंधन हे पाळावंच लागतं, त्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागतंय. पण आपण यापुढे असल्या सत्रात अशाच प्रकारची विविध विषयावरील व्याख्यानं मराठवाडा मुलुंडच्या व्याख्यान शाखेतर्फे आयोजित करणार आहोतच. आता मी आपलं आभार प्रदर्शन करते. मराठवाडा मुलुंड या संस्थेने आयोजित केलेलं असं घडलं गुगल, असं घडलं ॲमेझॉन या विषयावरील व्याख्यान प्रसंगी उपस्थित राहिलेले व्याख्याते श्री माधव शिरवळकर सर यांचे मी मराठवाडा मुलुंड या संस्थेतर्फे आभार मानते. या व्याख्यानाच्या आयोजनासाठी आपली जागा देऊन आम्हाला उपकृत करणारे विरंगुळा केंद्राचे पदाधिकारी व कार्यकारिणी यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले सर्व श्रोते यांचेही मनापासून आभार मानते. आजच्या व्याख्यानाला अंबाजीधाम शिवसेना शाखा प्रमुख चंद्रकांत शेलार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच व्याख्यानासाठी उपस्थित असलेले सर्व श्रोते यांचे सुद्धा मी आभार मानते. आम्हाला व्याख्यानाच्या आयोजनासाठी ज्यांनी सहकार्य केले व मेहनत केली असे सर्व कार्यकर्ते यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि आता या आभार प्रदर्शनाबरोबरच सर्वांनी राष्ट्रगीत गाऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब
जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय